सो ही माझी छोटासा प्रयत्न आहे ॲज युजुअल, की मी माझ्या गुरूंचं जे त्यांनी कार्य केलंय त्याच्यामध्ये थोडासा हातभार लावायचा प्रयत्न करते. तर परमहंस योगानंद हे ह्यांनी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक लिहिलंय. तर त्याबद्दल मी थोडंफार सांगणार आहे आणि ते चालू करायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं मी विसरले, की उल्का नगरकर आणि तुमचा जो पूर्ण क्रू आहे त्यांना धन्यवाद, की हे सगळं तुम्ही अध्यात्मपीठ चालू केलंत त्याबद्दल. ते मी कधीच विसरणार नाही, कारण त्याच्यामुळेच मला हे साध्य होतंय, की माझ्या गुरूंबद्दल मी काहीतरी थोडंफार बोलू शकते. तर थँक यू. मी माझा स्क्रीन शेअर करते. तर हे परमहंस योगानंदांचं त्यांच्या वेबसाईटवरचं चित्र आहे. तर मी आज परमहंस योगांबद्दल 3 गोष्टी सांगणार आहे. त्यांचे 3 चॅप्टर घेणार आहे. पहिलं आहे आउटविटिंग द स्टार, दुसरं काशी रिबॉर्न अँड डिस्कव्हर्ड आणि तिसरं जर घेता आलं तर द हार्ट ऑफ स्टोन इमेज. ते 3 घेणार आहे. तर आउटविटिंग स्टारमध्ये त्यांनी म्हणजे ग्रहांवरती मात. तर ह्या चॅप्टरमध्ये त्यांनी साधारण राशी भविष्य आणि ॲस्ट्रोलॉजीवरती थोडंफार लिहिलं आहे. तर ते सांगतात, की "ॲस्ट्रोलॉजी इज द स्टडी ऑफ मॅन्स रिस्पॉन्स टू प्लॅनेटरी स्टिम्युलाय." या म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की ह्या ग्रहांवरती अ, ग्रहांना कोणाबद्दलही मित्रत्व किंवा शत्रुत्व नसतं. ते फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रेडिएशन्स सोडत असतात आणि ते आपणहून माणसास मदत किंवा त्याचे नुकसान कधीच करत नाहीत. कारण आपण खूप वेळा असा विचार करतो, की आपण भविष्य किंवा आपली पत्रिका बघतो आणि मग विचार करत राहतो, की "अरे, माझ्या भविष्यात असं लिहिलंय, तसं लिहिलंय." पण त्यांचं असं म्हणणं आहे, की ह्या ग्रहांचा कोणाबद्दलही मित्रत्व किंवा शत्रुत्व नसतं आणि ते आपणहूनही कोणाला मदत किंवा नुकसान करत नाहीत. म्हणजे खरं सांगायचं झालं तर एखादं बाळ हे त्या दिवशी त्यावेळेला मा जन्माला येतं, ज्यावेळी आकाशातील रेडिएशन किंवा रेज त्याच्या वैयक्तिक मागच्या कर्माशी मॅथेमॅटिकली अलाइन नसतात. असा त्या व्यक्तीचा भूतकाळ दर्शवलेला असतो पत्रिकेमध्ये, तसाच त्याचा भविष्यकाळही दर्शवलेला असतो. याचा अर्थ जन्माच्या वेळी अंतरिक्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जे रेज किंवा आपण म्हणतो मेसेज प्रकाशित केला जातो, त्याचा हेतू त्या माणसाचे नशीब किंवा पूर्वजन्माचे पापपुण्याचा हिशोब करण्याचा नसतो. तर ह्याउलट अ, त्या माणसाची इच्छाशक्ती जागृत करण्याचा असतो. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ह्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो ह्या विश्वाच्या आपण जसे एखाद्या गोष्टीचे गुलाम असू, त्या विश्वाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. ते असं का म्हणाले असतील? कारण त्यांनी म्हणजे योगानंदांनी ईश्वराचा अनुभव घेतला, जो आपण मागच्याच चॅप्टरमध्ये ऐकला. त्यांना कसा अनुभव झाला आणि तो अनुभव मिळाल्यामुळे त्यांना कशी विशाल दृष्टी आली. तर जेव्हा ते त्या शरीरातून बाहेर गेले, तेव्हा त्यांनी पाहिलं की आत्मा हा अमर आहे. आत्मा हा सदैव मुक्तच असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला मरण नाही, कारण त्याला जन्मही नाहीये. हे ग्रहतारे त्याला आपल्या अ, अधिकाराखाली त्यांच्या चौकटीमध्ये कधीच बसवू शकणार नाहीत. म्हणजे काय तर मनुष्य हा आत्मा आहे. आ मनुष्य हा आत्मा आहे आणि त्याला शरीर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं आपण आत्मा आहोत, पण त्याला शरीरही आहे आणि आत्मा हा अमर आहे. पण शरीर अ, मातीला मिळू शकतं. म्हणजे शरीर इज नॉट अमर. तर जोपर्यंत मनुष्याला आपल्या स्वरूपाची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्याच्या सामान्य व्यवहारामध्ये तो गुंतलेला असतो. त्यांचा जो मागच्या वेळेचा जो कॉस्मिक कॉन्शसनेसमध्ये त्यांना असं दिसलं होतं, की त्यांच्या शरीरामधून एक वेगळाच प्रकाश त्यांच्या नसा-नसातून बाहेर पडत होता. त्या पूर्ण पूर्ण ब्रह्मांडाचं केंद्रबिंदू हा त्यांच्या हार्टमधून, त्यांच्या अंतर्ज्ञानातून बाहेर येत होता. तर परमहंस योगानंदांना त्यावेळेला एक लक्षात आलं, की आपण दररोज आपल्या विचारांना शांत करतो आणि आपण स्वतः एक हाडामासाचे बनलेलो आहोत. ही एक जी आपली भावना आहे, पण ती एक मोहमायी आहे. कारण या फसव्या भावनेतून त्यांना मुक्तता करायची होती आणि त्यांची झाली. कारण त्यांना हा अनुभव मिळाला. तर जेव्हा त्यांनी या शरीरातून अ, पुन्हा अ, अ,
जेव्हा त्यांनी या शरीरात पुन्हा प्रवेश केला, तेव्हा त्यांना असंही वाटलं, की ह्या मोठ्या मोठ्या विश्वाच्या खऱ्याखुऱ्या घरातून म्हणजे कारण कारण त्यांनी तो अनुभव घेतला, की सगळं विश्व हे त्यांना कसं निगडीत होतं. त्यांनी ते पाहिलं. कारण आता वास्तवता म्हटली तर आता माझ्यासाठी मी ह्या खोलीमध्ये बसलेले आहे. म्हणजे मला ह्या बद्दलच मी बघू शकते. ह्याच्या बाहेरचं बघू शकत नाही. पण त्यांना जे विश्वरूप दिसलं, त्याच्यामध्ये ते नुसत्या खोलीपुरतंच नाही, तर ते सगळं विश्व ते बघू शकत होते. त्यामुळे त्यांना असं वाटलं, की बाह्यरूपी खऱ्याखुऱ्या अ, अ, मोठ्या विश्वातून ते पुन्हा त्यांच्या देहरूपी सापळ्यामध्ये अडकले गेले. त्यांना ते बंद केलं. असं त्यांना उलटा म्हणजे विचार केला तर आपल्या दृष्टीने तो उलटा विचार आहे. पण त्यांना तो अनुभव आला. ज्यांना साक्षात्कार झालेला आहे असे महात्मे म्हणजे आपण विचार केला तर आपले साईबाबा किंवा गजानन महाराज हे महात्मे पृथ्वीवर साधारण 2 प्रकारचे वास्तव्य करतात. अ, पहिलं म्हणजे त्यांचं नित्यक्रम अगदी चोख बजावत असतात. पण त्याचबरोबर परमेश्वराचा आनंदही ते उपभोगत असतात. कारण बघितलं तर साईबाबांच्या आपण मूव्हीमध्ये पण बघितलं, की साईबाबा खूप वेळा जेवण बनवताना बघितलेले आहेत. पण कधी-कधी ते असे आकाशाकडे एका ठिकाणी डोळे लावून बसलेले असतात. तोच त्यांचा कदाचित आनंद असेल म्हणजे विश्वरूपाचा आनंद ते घेत असतील असं म्हणता येईल. तर परमेश्वराने खुद्द अ, आपल्या मानवजातीला निर्माण केलेला आहे. प्रत्येक मनुष्य हा शरीररूपी पिंजऱ्यात जरी अडकलेला असला, तरी त्याने आपली अध्यात्माचे प्रगती करून पुन्हा या परमेश्वराच्या रूपामध्ये विलीन व्हावं, असं कदाचित परमेश्वराला वाटत असेल, असं योगानंदांचं म्हणणं आहे. तर त्या अनुभवानंतर त्यांनी युक्तेश्वर हे त्यांचे गुरु आणि कारण आज काही नवीन मंडळी आहेत म्हणून मी पुन्हा सांगते. तर युक्तेश्वर हे त्यांचे गुरु. तर युक्तेश्वरांनी त्यांना जो परमानंद मिळाला, तो पुन्हा-पुन्हा त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे त्यांना शिकवलं आणि त्यानंतर ज्या व्यक्तींना ही शक्ती प्राप्त झाली आहे, अंतर्ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्या साधकांना पण ही कशी प्रदान करायची किंवा कशी द्यायची, म्हणजे कशी दीक्षा द्यायची, हे सगळं त्यांना शिकवलं. त्यानंतर कित्येक महिने परमहंस ह्याचा आनंद घेत राहिले. पण एके दिवशी त्यांनी आपल्या गुरूंना विचारलं, की अ, "गुरुजी मला देवाचं दर्शन केव्हा होईल?" तर ते म्हणाले, की "तुला तर ते ऑलरेडी झालेलंच आहे." तर ते म्हणाले, "मला नाही असं वाटत." तेव्हा युक्तेश्वर त्यांनी एकदम छान सांगितलं ह्या पुस्तकात, की "माझी खात्री आहे तुझी अशी समजूत नाही, की परमेश्वर कोणी महापुरुष ब्रह्मांडात जिथे काही व्यत्यय येणार नाही अशा एखाद्या पर्वतावरती मोठ्या सिंहासनावर बसलेला आहे. असं जर तुला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे." आणि त्यांनी एक सांगितलं, की आपल्यामध्ये चमत्कार घडवून दाखवण्याचे सामर्थ्य आले म्हणजे परमेश्वराचे दर्शन झाले, असा तुझा जर समज झाला असेल, तर तेही चुकीचं आहे. तर एखाद्याच्या ताब्यात जर विश्व जरी आलं, तरी परमेश्वर चुटकीसरशी निसटून जाईल त्याच्यातून. इथे फार महत्वाचं ते म्हणाले, की अध्यात्मात होणारी प्रगती ही बाहेरून दिसून येणाऱ्या शक्तीच्या देखाव्याने मोजायची नसते. तर तुम्ही जे रोजचं जे ध्यान करता, त्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो, तो कुठपर्यंत खोलवर आहे, कुठपर्यंत अंतर्यामी गेलेला आहे, यावरून मोजायची असते. ईश्वर म्हणजे सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हणजे आनंदाचा कधीही अंत होणार नाही असा. तर त्याच्या विरुद्ध जर आपण ऐहिक सुखाकडे पाहिले, तर त्याचा आपल्याला लवकर कंटाळा येतो. म्हणजे आपण एखाद्या साधं उदाहरण म्हणजे आपण पार्टीला गेलो आणि आपल्या मैत्रिणीने एखादा छान ड्रेस घातलेला असेल, तर आपल्याला वाटतं, "अरे, तिचा ड्रेस खूप चांगला आहे" आणि आपण नेक्स्ट टाईम जातो शॉपिंगला, तेव्हा तशा टाइपचा ड्रेस घ्यायचा विचार करतो. पण त्याच्यानंतर जेव्हा पुढच्या पार्टीला जातो, तेव्हा पुन्हा वाटतं, "अरे, तिने खूप छान घातलेलं आहे." मग तसं बघतो. म्हणजे त्यांना तेच म्हणायचं, की ह्या ऐहिक सुखांकडे आपल्याला लवकर कंटाळा येतो. तर बाह्य सुखाच्या हव्यासाने आपण आपल्या आतल्या अ, स्वर्ग सुखापासून वंचित राहत असतो. तर मनुष्याला जे प्रॉब्लेम येतात, त्याचे कारण तो कोणत्यातरी निसर्ग नियमांचे उल्लंघन करतो आणि त्याचं चांगलंच उदाहरण करोना हे आपल्या समोरच आहे. म्हणून माणसाच्या जन्माच्या वेळी आपण कुंडली तयार करतो, याचा अर्थ असा नाही, की त्या कुंडलीत लिहिलेल्या भविष्यावर त्याने सर्वस्वी अवलंबून राहिलं पाहिजे. याउलट ते असं म्हणतात, की आपल्या कुंडलीतील गुणदोष समजल्यावर कुंडलीतील ग्रहांवर मात करण्याचा प्रयत्न करावा. माणसाची मुक्ती ही तो जर आत्ता जर त्याला पाहिजे असेल, तर त्याची जेवढी भावना
उत्कटता असेल, तेवढ्या लवकर त्याची ती अ, मुक्ती होऊ शकते किंवा ताबडतोब सुद्धा होऊ शकते. पण ती साध्य करायला त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहायची गरज नाही. तर त्याने फक्त त्याच्या अंतर्मनावरती जय मिळवला पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे खूपच विचार केला तर खूपच चांगलं आहे आणि हा जेव्हा तुम्ही चॅप्टर वाचाल, त्यावेळेला त्यांनी बरंच काही लिहिलेलं आहे. तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, की त्यांना काय उदाहरणं दिली आहेत ते लक्षात येईल. तर हे पुस्तक जरूर वाचा असंच मी सांगेन. पुढचा चॅप्टर मी सांगणार आहे तो काशी रिबॉर्न अँड डिस्कव्हर्ड. तर ह्या चॅप्टरमध्ये त्यांनी रांची येथे योगदा सत्संग विद्यालय स्थापन केल्याबद्दल माहिती दिली होती, त्याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये. तर अ, ह्या अ, एकदा एकदा योगानंद हे त्यांच्याच रांचीच्या आश्रमापासून काही मैल दूर असे सहलीला गेले होते त्यांच्या सगळ्या शिष्यांना घेऊन. तर तिथे त्यांनी जेवण झाल्यावर एका झाडाखाली बसले आणि ते त्यांच्या स्टुडंटनी त्यांच्याजवळ घोळका केला आणि त्यांना प्रश्न विचारायला लागले. तर एका स्टुडंटनी विचारलं, की "गुरुजी कृपा करून सांगा, की मी तुमच्याबरोबर नेहमी या संन्यासी मार्गात राहीन का पुढे पण?" तर तेव्हा ते म्हणाले, की "मुळीच नाही. तुझे घरचे जबरदस्ती करून येतील आणि तुला इथून घेऊन जातील आणि तुझं लग्नही होईल." तर त्यांच्याच आश्रमामध्ये आणि हे खरं झालं खरं म्हटलं तर. काही दिवसांनी त्याचे आई-वडील आले, त्याला जबरदस्ती घेऊन गेले घरी आणि त्याचं लग्न लावून दिलं. तर त्याच वेळेला जेव्हा हे प्रश्न विचारत होते, तेव्हा त्यांच्या विद्यालयामध्ये एक काशी नावाचा एक स्टुडंट होता आणि काशी हा मोठा हुशार होता आणि तो सर्वांना आवडायचा. तर त्याने विचारलं, की त्याच्या नशिबात काय आहे? असं त्यांनी विचारलं. तेव्हा ओघानं एकदम म्हणजे अचानकपणे परमहंस येऊन गेले, की "तू अल्पयुष्य आहेस." त्यामुळे असं एकदम ऐकल्यावरती सगळ्यांनाच एकदम नाराजी व्यक्त झाली आणि तोही खूप असा हिरमुसला झाला. त्यानंतर ते सहलीवरून जेव्हा परत आले, तेव्हा तो काशी आहे, तो परमहंसाच्या खोलीमध्ये गेला. रडत होता तो आणि त्यांनी असं म्हणजे अगदी अ, मनापासून त्यानं विचारलं, की "मी जर मेलो, तर पुन्हा जन्माला आल्यावर तुम्ही मला शोधून काढाल काय? आणि पुन्हा ह्याच अध्यात्माच्या मार्गावर न्याल का?" असं त्यांनी विचारलं आणि त्याचं ते भावनारूपी आणि रडणारं स्वरूप बघून परमहंसांना फार वाईट वाटलं. पण ते म्हणाले, त्यांनी वचन दिले, की "होय, परमेश्वराने जर मदत केली, तर मी तुला नक्की शोधून काढायचा प्रयत्न करेन." आणि त्यानंतर असं झालं, की ती उन्हाळ्याची सुट्टी होती, तर परमहंस योगानंद एका लहानशा प्रवासासाठी निघून गेले. आणि त्यांना ते काशीला घेऊन जाता येणार नाही, त्यामुळे त्यांना जरा वाईट वाटत होतं. पण निघण्यापूर्वी त्यांनी काशीला त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं आणि खूप काळजीपूर्वक बजावलं, की कुणीही कितीही आग्रह केला, तरी तू ह्या शाळेच्या पवित्र अशा लहरींच्या वातावरणापासून दूर जाऊ नकोस. इथेच टिकून राहा. कारण काही का असेना मला असं वाटतं, की त्यांना असं वाटत होतं, की तो जर घरी गेला किंवा तो जर इथून बाहेर गेला, तर त्याला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम येईल. पण तो इथे राहिला तर ही आपत्ती टळू शकेल, असं त्यांना वाटत होतं. तर ते गेल्यानंतर लगेचच काही दिवसात काशीचे वडील रांचीला आले आणि 15 दिवस त्यांनी अ, त्या मुलाच्या घरी न येण्याचा दृढ निश्चय अ, म्हणजे हाणून पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण काशी मात्र म्हणाला, की मला काही यायचं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, की "तू कलकत्त्याला आईला भेटायला ये आणि 4 दिवस तिथे राहा आणि मग आश्रमात परत जा." पण काशीने शेवटपर्यंत नाही सांगितलं. शेवटी ते वडील खूप चिडले आणि म्हणाले, की "मी आता पोलिसात जातो आणि शाळेबद्दल मी तक्रार नोंदवतो." आणि ही ही धमकी मिळाल्यावरती त्याला असं वाटलं, की माझ्यामुळे शाळेची बदनामी व्हायला नको. म्हणून त्याने शेवटी त्यांच्याबरोबर जायचा निश्चय केला आणि तो त्यांच्याबरोबर गेला आणि थोड्या दिवसांनी हे आपले परमहंस योगानंद रांचीला परत आले आणि त्यांना तिथे कळलं, की काशीला त्याचे वडील कसे त्यांच्या घरी घेऊन गेले. ते कळल्या-कळल्या अ, इमिडिएटली ते निघाले, गाडीत बसले आणि जायला निघाले कलकत्त्याला. तर
जेव्हा ते तिथे पोहोचले कलकत्त्याला, तर ते गाडीतून खाली उतरून लगेच त्यांनी एक घोडागाडी केली आणि तिथे त्याच्या घरी जायला निघाले. आणि कलकत्त्याला स्टेशनला तुम्हाला आठवत असेल तर उतरल्यावरती हावडा ब्रिज क्रॉस करता येतो. तो अगदी जवळच आहे स्टेशनच्या. तर तो त्यांनी क्रॉस केला आणि तिकडे गेल्यावरती त्यांना अ, समोर त्यांना हे दृश्यच असं दिसलं, की काशीचे वडील आणि त्यांचे आप्तजन एका सुतकी वेशामध्ये चालत होते. तर त्यांनी तिथूनच गाडीतून उडी मारली आणि त्यांच्या वडिलांकडे गेले आणि ते म्हणाले, की "तूच माझ्या मुलाला मारलंस." आणि त्यांना ते दिसलं तोंडावरती वडिलांच्या, की त्यांनी जी बळजबरी केली, ती फार मोठी चूक केली होती, असं त्यांना कळलं. तर काशी हा जेव्हा कलकत्त्याला गेला होता, त्यावेळेला त्याच्या खाण्यामध्ये काहीतरी दूषित असं अन्न गेलं आणि त्याला कॉलरा झाला आणि त्यामुळे तो दगावला होता. तर ह्या गोष्टीमुळे ते खूप असे अस्वस्थ झाले आणि त्याचं जे काशीवरचं प्रेम होतं, ते ते त्यांचं काही कमी झालं नाही. ते त्यांना शोधून काढण्यासाठी दिलेलं वचन त्यांनी जे काशीला दिलं होतं, या दोन्ही गोष्टी त्यांच्या मनामध्ये अशा रात्रंदिवस खिळून राहिल्या होत्या. जिथे जात होते तिथे त्यांना त्यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहत होता. तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं त्यांना सारखं वाटत होतं. तर परमहंसांना असं वाटत होतं, की त्यावेळेला त्यांची बुद्धी आणि त्यांचा सर्व आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून त्या गेलेल्या मुलाच्या परलोकातील ठाव-ठिकाणा त्यांनी शोधून काढायला पाहिजे. आणि ते ते शोधून काढण्यासाठी ते जे सूक्ष्म नियम असतील, जे काही अध्यात्माचे नियम असतील, ते त्यांनी शिकले पाहिजेत, असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्यांनी बाय यूजिंग अ सिक्रेट योगा टेक्निक त्यांनी काशीवर असलेलं प्रेम आपल्या स्पिरिच्युअल आयमधून प्रसारित केलं. आता स्पिरिच्युअल आय प्रसारित केलं म्हणजे ब्रॉडकास्ट केलं. आता स्पिरिच्युअल आय म्हणजे आपल्या 2 भुवयांच्या मधला बिंदू, त्याला कुटस्थ असं म्हणतात. तर 2 भुवयाच्या मधील बिंदूत मनातली इच्छा किंवा मनातला विचार आपण बाहेर युनिव्हर्समध्ये टाकू शकतो आणि योगानंद असं का सांगतात, की अ, ज्यावेळी आपण आपल्या अ, हृदयामध्ये किंवा हार्टमध्ये आपली भावना शांतपणे खूप केंद्रित करतो, म्हणजे साधारण ध्यान लावतो. खूप तीव्र असं ध्यान लावतो. तेव्हा हे जे आपलं कुठस्थ आहे ते रेडिओसारखं काम करतं आणि क्रिया करतं आणि त्याचा दूरच्या किंवा जवळच्या लोकांचा संदेश ग्रहण करते. म्हणजे संदेश ऐकू येतो किंवा पाठवता येतो, असं त्यांचं सांगणं आहे. तर काशीच्या जाण्यापासून अ, त्यांनी त्याला शोधायला सुरुवात केली आणि एक-एक काळी सकाळी ते कलकत्त्याला एका बाजारात मोहल्ल्यात गेले होते. त्यांच्या मित्राबरोबर होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या नेहमीप्रमाणे म्हणजे त्यांनी कसं केलं होतं, की नेहमीप्रमाणे हात उंच करून प्रथमच हात उंच करून ते असं शोधायचे, की काशी इथे आहे का? काशी इथे आहे का? की कुठून तरी आपल्याला कुठल्यातरी लहरी मिळतील असं त्यांचं अ, विचार होते. तर त्यांना पहिल्यांदाच असा प्रतिसाद मिळाला. तर त्यांच्या बोटामधून एक इलेक्ट्रिक करंट अ, असं अंगामध्ये आलं. म्हणजे इलेक्ट्रिक करंट म्हणजे तुम्हाला जर त्याचा अनुभव असेल तर तुम्हाला नक्की कळेल, की आपण कधी पण बघा, खूप अशी भीती वाटली, की एकदम असं अंगातून एक असं इलेक्ट्रिक करंट जातं किंवा खूप काही चांगलं होत असेल तरी तो अनुभव आपल्याला येतो. तर त्याप्रमाणे त्यांच्या हातातून तो इलेक्ट्रिक करंट त्यांच्या अंगामध्ये आला आणि आणि त्या करंटचं एक विचारामध्ये रूपांतर झालं, की त्यांना असं ऐकू आलं त्यावेळेला, की मीच तो काशी, माझ्याकडे ये," असं. तर जसं-जसं त्यांनी जिथून त्यांना असं करंट येतंय असं वाटत होतं, त्या ठिकाणी त्यांनी बघितल्यावर त्यांना ते जास्त जाणवत होतं. पण त्याच्या विरुद्ध बघितल्यावर तर ते कमी होत होतं. नंतर त्यांना असं लक्षात आलं, की ते जे ती जी लेन आहे, त्या रस्त्याकडे तोंड केलं होतं, तेव्हा त्यांच्या संवेदना फार वाढत होत्या. मग त्यांनी मनाशीच ठरवलं, की काशीचा आत्मा हा इथेच जवळ कुठेतरी असला पाहिजे, कारण मी त्याला बोलवतोय आणि मला करंट मिळतंय. तर त्याप्रमाणे त्यांनी त्या गल्लीमध्ये जायला सुरुवात केली आणि जेव्हा ते एका घराच्या समोर पोहोचले, तेव्हा त्या संवेदना फार जोराने येत होत्या. तर ते
म्हणजे ते कसं माहितीये असं म्हणजे लोहचुंबकासारखं ते तिथे आकर्षले गेले आणि त्या घराच्या बाहेर आल्यावरती अ, ते एकदम असे जखडल्यासारखे झाले, दगडासारखे झाले, की त्यांना पुढे काहीच करता येत नव्हतं. तेव्हा त्यांना लक्षात आलं, की ह्याच घरामध्ये काशी असणार आहे. तर त्यांना आश्चर्य खूप वाटलं आणि त्यांचा श्वासही असा रोखल्यासारखा झाला होता. नंतर मग त्यांना त्यांना लक्षात आलं, की आपण ह्या घरात जाऊन विचारूया. तर त्यांनी ते दार ठोठावलं. तर ते दार ठोठावल्यावर त्या घराचं दार ठोठावल्यावर एका नोकराने दार उघडलं आणि त्यांनी सांगितलं, की मालक घरामध्ये आहेत. तर तेवढ्यात दुसऱ्या मजल्यावरून ते मालकही खाली आले. पण परमहंस योगानंदांना कळेना, की प्रश्न कसा विचारायचा त्यांना. कारण फार कठीण प्रश्न होता, की तुमच्याकडे कोणी प्रेग्नंट आहे का? असं विचारणं पण फार कठीण होतं. पण त्यांनी इतकं छान विचारलं, की "माफ करा महाराज, पण आपण व आपले कुटुंब गेले 6 महिने एका अपत्याची अपेक्षा करीत आहात काय?" असं त्यांनी विचारलं. तर त्यांनी त्या जे मालक होते त्यांनी सांगितलं, की "हो, हे खरं आहे. पण परमहंस योगानंदांनी जे भगव्या रंगाचे कपडे घातले होते, त्याच्यावरून कोणी ओळखू शकत होतं, की हे संन्यासी आहेत." तर त्यांनी ते नम्रपणे त्यांना विचारलं, की अ, "आपल्याला ही माझी कौटुंबिक बाब कशी काय कळली?" मग त्यांनी त्यांना काशीची सारी हकीकत सांगितली व त्याला मी काय वचन दिलं होतं, म्हणजे त्यांनी काय वचन दिलं होतं तेही सांगितलं. त्यांना ही सारी हकीकत ऐकून खूप आश्चर्य वाटलं आणि ते त्याला म्हणाले, की आपल्याला एक चांगला गोरापान वर्णाचा मुलगा होईल. त्याचा चेहरा चांगला रुंद असेल आणि त्यांनी सगळ्या खाणाखुणा सगळ्या त्यांना सांगितल्या आणि ज्या त्यांना माहिती होत्या त्या खाणाखुणा सांगितल्या. माझ्याकडे त्या काशीचं एक पिक्चर आहे इथे. तर हे ते काशीचे पिक्चर त्यांनी दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर नंतर काही दिवसांनी अ, परमहंस योगानंद त्याला पाहायला गेले. त्याच्या वडिलांनी तेव्हा त्यांना असं कळलं, की त्याच्या वडिलांनी त्याचं ते जुनं नाव जे काशी होतं तेच त्याला ठेवलं होतं. आणि अगदी एवढ्या बाल्य अवस्थेत म्हणजे अगदी छोट्या काय म्हणतात त्याला अर्भक असं म्हणतात त्याला. त्या अवस्थेत पण अ, तो रांचीचा विद्यार्थी जो काशी त्याच्यापाशी त्याचं साम्य खूप असं तंतोतंत जुळणारं होतं. आणि त्यांच्या हे लक्षात आलं, की पूर्वजन्माचं जे त्याचं आकर्षण होतं, ते ह्या जन्मी पण दुप्पट तीव्रतेने जागृत झालेलं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, की पूर्वजन्मीवर आपला विश्वास आहे का नाही? पण तेच तेच तर खरं मूळ आहे, की आत्मा हा अमर आहे आणि आत्म्याला शरीर आहे. तर हे लक्षात येतं. म्हणजे आत्मा अमर असल्यामुळे काशी हा परत त्यांना शोधून काढता आला. नंतर काही वर्षांनी हा जेव्हा काशी मोठा झाला, तेव्हा परमहंस योगानंद अमेरिकेत होते. पण त्यांना पत्र लिहिलं आणि मग त्याप्रमाणे परमहंस योगानंदांनी हिमालयमधल्या एका गुरूंबद्दल चं नाव सुचवलं त्याला आणि त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करलं. तर ही अशी काशीची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. मग माझा पुढचा चॅप्टर आहे तो द हार्ट ऑफ स्टोन इमेज. अ, तर ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सगळ्यात मोठ्या बहिणी रमाबद्दल सांगितलेलं आहे योगानंदांनी. तर त्यांची बहीण एकदा योगानंदांना म्हणते, की "मला माझ्या नवऱ्याबद्दल काही तक्रार करायची नाहीये. पण त्यांचे जे नास्तिक विचार आहेत, ते बदलावे अशी माझी इच्छा आहे." कारण त्यांचं कसं आहे मेडिटेशन रमा ही जी होती, जी मेडिटेशन करत होती. कारण तिचं बालपण पण असं सगळं परमहंस योगानंदांसारखंच सगळं मेडिटेशन आणि सगळं करण्यात. कारण आई-वडीलही शिष्य होते. तर तिने हे सगळं लहानपणापासून पाहिलेलं. त्यामुळे वास्तविकच तिला मेडिटेशन करायची सवय असेल. तर ती जेव्हा मेडिटेशन करायची तेव्हा त्यांना तिची अशी चेष्टा-मस्करी करायचे तिचा जो नवरा होता तो. तर तिला असं वाटायचं, की त्यांना माझी चेष्टा-मस्करी आणि हे अध्यात्म आणि साधू-संतांचे फोटो बघून चेष्टा-मस्करी करण्यात आनंद मिळतो. तर तू त्यांच्या ह्या स्वभावामध्ये बदल करशील का? असं तिने त्याला विचारलं. तर परमहंस योगानंद म्हणाले, की "ताई मी जरूर मला जर शक्य होत असेल, ते मी करेन." आणि मग त्यानंतर रमा आणि त्यांची बहीण रमा आणि त्यांनी थोडंसं प्रार्थना वगैरे केली
आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला पण दीक्षा दिलेली होती. त्यामुळे त्यांनी पण क्रियायोगा केला आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं, की आपल्या बहिणीची पण ह्याच्यामध्ये फार मोठी प्रगती झालेली आहे. आणि त्याच वेळेला ते म्हणाले, की "उद्या मी दक्षिणेश्वरच्या मंदिरात, कालीमातेच्या मंदिरात जाणार आहे. तर तू माझ्याबरोबर चल आणि आप आणि तुझ्या यजमानांना पण घेऊन चल." तर ह्या कालीमातेच्या पवित्र स्थानाच्या वातावरणामध्ये अ, कदाचित कालीमाता त्यांचं माइंड चेंज करेल असं त्यांना वाटलं. आणि आपण कशासाठी त्यांना घेऊन जातोय हे मात्र त्यांना सांगू नको असं त्यांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते अ, मोठ्या आशेने अ, बहिणीने होकार दिला आणि निघाले ते. इथे मी माझ्याकडे कालीमातेचा एक फोटो आणि त्यांचं मंदिराचं एक चित्र ठेवलेलं आहे. तर हे मंदिर खूप अवाढव्य आहे. जर तुम्ही कोणी बघितलं असेल कलकत्त्याला जाऊन तर खूपच सुंदर मंदिर आहे. तर ते जसे जायला लागले दक्षिणेश्वरच्या मंदिराच्या दिशेने, तसं त्यांनी त्यांच्या तिच्या नवऱ्याचं नाव सतीश चंद्र बोस. तर त्यांनी पुन्हा ती त्यांच्या गुरूंबद्दल टवाळी करायला सुरुवात केली, तिला चिडवायला सुरुवात केली. तर रमा गुपचूपपणे रडत होती. तर त्यांनी तिला सांगितलं, की "ताई तू रडू नकोस. कारण ही जी चेष्टा आपण आपल्या तोंडावर आपल्याला त्रास होतोय असं आपण जेव्हा एखाद्याला दाखवतो, तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं, की त्याला आपण समाधान मिळवून देतोय. त्यामुळे असं तू रडू नकोस. त्यामुळे त्यांना त्याच्या गोष्टीमध्ये समाधान देऊ नकोस, असं त्यांनी सांगितलं. आणि पुढे ते तसंच त्यांना चिडवत होते आणि परमहंस योगानंदांना म्हणाले, की "तू असं साधूंच्या पाठी कसा काय जाऊ शकतोस? आणि साधू तर एकतर एकतर एखाद्या हाडा-मांसाच्या सापळ्यासारखे असतात किंवा एखादे अगदी हत्तीसारखे गलेलठ्ठ असतात." तेव्हा परमहंस योगानंद खूप खदखदून हसले त्यांच्या विचारांनी. तर त्यामुळे त्या सतीश बाबूंना खूप राग आला. आणि नंतर ते म्हणाले, की "मला असं वाटतं, की तुम्ही मला सुधारण्यासाठीच तुम्ही या देवळात घेऊन जातात." तर त्यांच्या ह्या प्रश्नाला काहीही उत्तर न देता ते तिथून निघून जात होते. पण त्यांनी परमहंस योगानंदांचा हात धरला आणि सांगितलं, अ, "आपल्या दुपारच्या जेवणाची सोय ही मंदिरात तू करायची आहेस व्यवस्थापकांना सांगून." कारण तिथे त्या देवळामध्ये जर तुम्हाला जेवायचं असेल, तर तिथे व्यवस्थापकांना जाऊन सांगायला लागायचं. ही पूर्वीची प्रथा होती. तिथे सांगितलं, की तुम्हाला जेवण मिळेल आणि जर तुम्ही नाही सांगितलं, तर तुम्हाला जेवण नाही मिळणार. तर परमहंस योगानंदांनी त्यांच्याकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं आणि ते म्हणाले, "आता मी ध्यानाला बसणार आहे. तर दुपारच्या जेवणाची जी वेळ आहे, जेवणाची जी काळजी आहे, ती देवीच करेल." असं असं त्यांनी सांगितलं आणि ते अ, त्यांचं मेडिटेशन करायला बसले. तेव्हा तेव्हा ते म्हणजे तिचे मिस्टर होते ते म्हणाले, की "या मातेवरती माझा अजिबात विश्वास नाहीये. तर मला नाही वाटत, की एक छोटीशी गोष्ट पण ती काही माझ्यासाठी करेल. तर माझ्या जेवणाबद्दल मी तुलाच जबाबदार धरणार आहे, जर मला जेवण नाही मिळालं तर." असं ते सतीश बाबू म्हणतात. तर ह्या कालीमातेच्या भव्य मंदिराच्या समोरील अ, ओसरीमध्ये ती जी ओसरी आहे, तिथे परमहंस योगानंद पद्मासन घालून बसतात आणि त्यावेळेला सकाळचे 7 वाजलेले असतात. पण सकाळचे 7 वाजलेले असले तरी सूर्य असा खूप तळपत असतो. त्यामुळे ते असं तापदायक आणि ऊन असतं तिकडे. तर दक्षिणेश्वरातली ह्या मंदिराची जी मूर्ती आहे, ते तुम्हाला जर माहिती असेल तर श्री रामकृष्ण परमहंस यांना ती फार प्रिय होती. अ, त्यांच्या म्हणजे असं म्हटलं जातं, असं सांगितलंय, की ते नेहमी त्या मूर्तीशी बोलत असत आणि ती मूर्ती नेहमी त्यांच्यासाठी सजीव देह धारण करून त्यांना उत्तर देत असे. असं असं मी पण खूप वेळा ऐकलेलं आहे. तर परमहंस योगानंद तिथे खूप वेळ पद्मासन घालून बसलेले असतात आणि खूप काही त्यांना सांगतात. पण त्यांना काही दर्शन मिळत नाही मातेचं. तर ते 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 असंच मनातल्या मनात म्हणायला लागतात, की "तू मला दर्शन दिलं नाहीस. आता या मंदिराच्या दरवाजाच्या आड तू लपून बसलेली आहेस. आज मी इथे का आलो? तर माझे जे मेहुणे आहेत, त्यांना त्यांच्यासाठी खास मला प्रार्थना करायची होती म्हणून मी इथे आलोय." असं ते म्हणतात. तर त्यांच्या लक्षात येतं, की इमिडिएटली थोडा चेंज होतो आणि
ते सारं मंदिर असतं म्हणजे हा त्यांचा एक अनदर अनुभव त्यांनी सांगितलाय, की ते सारं मंदिर हे मोठं-मोठं होत गेलं आणि त्या मंदिराच्या भव्य दरवाजा उघडू लागला आणि काली मातेचं जे काळं जे रूप आहे, पाषाण मूर्ती आहे, ती हळू त्यांना दिसू लागली. म्हणजे ज्या मंदिराच्या भिंती होत्या त्या अशा पारदर्शक झाल्या आणि त्यांना ती मूर्ती दिसू लागली. आणि ती मूर्ती हळू ती जिवंत रूप धारण केलं आणि हसत-हसत त्या मूर्तीने मान हलवून त्यांचं स्वागतही केलं. तर त्यांच्या एक लक्षात आलं, की त्याच वेळेला त्यांच्या शरीरातून त्यांचा श्वास निघून गेला होता आणि ते शरीर अगदी असं शिथिल झालं होतं. अगदी निश्चल झाले होते ते. तर त्यांचा श्वास जरी थांबला होता, ह्यावेळेला त्यांना वेगळा अनुभवला. त्यांचा श्वास जरी थांबला होता, तरी अ, त्यांना ते मोकळेपणाने हातपाय हलवू शकत होते. अ, त्यांनी 2-3 मिनिटं अशी डोळ्यांची उघड-झाप पण केली. पण दोन्ही अवस्थेमध्ये त्यांना दक्षिणेश्वरचा सारा भूप्रदेश, सर्व काही स्पष्टपणे दिसत होतं. म्हणजे मागे जसं त्यांनी जो अनुभव सांगितला, की त्यांना पुढचं, मागचं सगळं ब्रह्मांड दिसत होतं. तसंच ते दिसू लागलं. आणि त्यांनी मग आपली प्रार्थना केली, "हे जगतमाते, मी प्रार्थना करतोय, की तू माझ्या बहिणीच्या नवऱ्याच्या मनामध्ये अध्यात्माबद्दल प्रेम निर्माण कर." अशी त्यांनी प्रार्थना केली आणि त्या क्षणाला त्या सुंदर मूर्तीने "तुझी इच्छा पूर्ण होईल" असं म्हटलं. आणि त्यानंतर ती कृपाळू देवी होती ती पुन्हा दिसेनाशी झाली. मंदिर आहे ते परत अ, पारदर्शक त्याची ते जे दिसू लागलं त्यांना सगळ्या भिंती दिसू लागल्या आणि पूर्वीचा मंदिराने आकार धारण केला. तर जेव्हा ते पूर्ववत झाले आणि पुन्हा शरीरामध्ये आले, त्यावेळेला त्यांना असं दिसलं, की ते जे सतीश बाबू आहेत, ते त्यांच्याकडे धावत येत होते आणि ते खूप चिडलेले होते आणि ते म्हणाले, की "मूर्ख पोरा, तू तासनतास मांडीवर मांडी घालून डोळे बंद करून बसलेला आहेस आणि आता मंदिरही बंद झालेलं आहे. तर मंदिरातल्या अधिकाऱ्यांना तू जर काही सांगितलं नाहीस, तुला सांगितलं होतं, की मी सूचना दे, की आपल्याला जेवण पाहिजे. तर आता खूप उशीर झालाय मंदिराचं जेवण मिळायला. तर आता तू कसं काय करणार आहेस? आणि ते पुन्हा म्हणतात, की मला आता पाहायचंच आहे, की ती तुझी जी माता आहे, ती ह्या काहीही आपण सांगितलेलं नसताना आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी करेल? ते बोलून होतं ना होतं तोच अ, त्या मंदिरातून एक पुजारी बाहेर आला आणि तो त्यांना म्हणाला, की "तुम्ही कित्येक तास इथे ध्यान लावून बसला आहात, तर मी तुमची मुद्रा पाहत होतो आणि ती खूप अशी गंभीर आणि तेजस्वी अशी दिसली मला. आज तर आज सकाळी तुम्ही मंडळी आलेली असून सुद्धा तुमच्या जेवणासाठी भरपूर अन्न बाजूला ठेवायची मला इच्छा झाली. ज्यांनी अगोदर सांगितलं नाही, त्यांना जेवण द्यायचं नाही. पण हा मंदिराचा रूल आहे. पण मी तुमच्यासाठी अपवाद करतो. आणि परमहंस योगानंदांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांनी जेव्हा सतीश बाबूंकडे बघितलं, त्यावेळेला त्यांची नजर ही पश्चात्तापाने भरलेली होती आणि त्यांची नजर खाली होती. अ, परमहंस योगानंदांना आणि त्यांच्या बहिणीला आणि त्या सतीश बाबूंना अतिशय चांगलं मेजवानीचं जेवण मिळालं. आंब्याचा ऋतू नसताना सुद्धा आंब्याचं जेवण मिळालं, आंबा खायला मिळाला. ते नंतर ते कलकत्त्याला जेव्हा परत येताना सतीश बाबूंनी त्यांच्याकडे अतिशय अशा शाय नजरेने बघितलं आणि क्षमा याचनेचा भाव होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते त्यांच्या बहिणीला भेटायला जातात, तेव्हा ती सांगते, की त्या देवीने मात्र माझ्या नवऱ्यामध्ये फार मोठं बदल घडवून आणलेला आहे आणि मला त्याचे शब्दातही वर्णन करता येणार नाही. आणि ते म्हणतात त्या बहिणीला, की ते माझ्याकडे आले. बहीण सांगते त्यांना, की ते माझ्याकडे आले आणि ते खूप रडले आणि त्यांनी सांगितलं, की "मी तुझ्याबाबत जो आजपर्यंत अन्याय केला, त्याचे आता मी अ, परतफेड करणार आहे. आज रात्रीपासून आपण ज्या खोलीमध्ये झोपतो, जी मोठी खोली आहे, तिथे आपण ध्यान करत जाऊया आणि ज्या खोलीमध्ये तू तुझं ध्यान करत होतीस, त्या खोलीमध्ये, त्या छोट्याशा खोलीमध्ये आपण झोपत जाऊया."
म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वेळ ध्यानासाठी इथे देता येईल. आणि मी तुझ्या भावाची अशी खिल्ली उडवली होती. पण त्याचं मला फार वाईट वाटतं. पण मी आता अ, त्यासाठी मी मला शिक्षा करून घेणार आहे. मी ह्या अध्यात्माच्या मार्गावर माझी थोडी बहुत प्रगती झाल्याशिवाय मी परमहंस योगानंदांशी बोलणार नाही, असं ते ठरवतात. आणि त्यानंतर त्यांनी लिहिलं, की पुष्कळ वर्षांनी जेव्हा परमहंस योगानंद दिल्लीमध्ये त्यांना भेटतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की ह्यांनाही त्या मार्गावरती बरीच प्रगती केलेली आहे आणि त्यांनाही ह्या काली मातेचं दर्शन झालेलं आहे, असंही त्यांना कळतं. तर खूप छान अनुभव दिलेले आहेत ह्या पुस्तकामध्ये, ते तुम्ही जरूर वाचा. एवढंच सांगून मी आज माझं संपवते. खूप धन्यवाद दीपा. फार सुंदर अनुभव. इट वॉज अ व्हेरी डिवाइन एक्सपिरियन्स आणि निश्चितच तुझ्याकडनं ते ऐकताना सगळं डोळ्यापुढे उभं राहतंय आणि खरंय. इट इज मेस्मरायझिंग खरंच. थँक यू सो मच. आणि मी आता पुढचं ऐकायला उत्सुक आहोत त्याच्यामुळे. हो, नक्कीच. त्यांचा एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी परलोकात कसं वावरलं जातं याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ते खूपच छान आहे. पुढच्या वेळेस कदाचित मी ते घेईन असा विचार करते. थँक यू नक्की. व्हेरी मच एव्हरीवन फॉर लिसनिंग. आणि माझी हीच भावना आहे, की माझ्या गुरूंनी जे कार्य केलंय ते पुढे न्यायचा प्रयत्न थोडंफार का होईना, पण थोडासा प्रयत्न करते मी. नक्की. सर्टनली अँड यू आर डुइंग इट. अतिशय सुंदर दीपा. थँक यू. इट्स अनबिलिव्हेबल, म्हणजे इंट्रिगिंग. खूप खरंच. खूप मिस्टिकल आहे. खूपच मिस्टिकल. खूप छान दीपा. थँक यू. बरं मंडळी, आपला जो पुढचा सेगमेंट आहे, मागच्या गुरुवारी राणीताईंनी आपल्याला महाभारत शरीरातले हे कसं असतं आणि काय आपण शिकायचं त्यातनं, त्याचा आता आपण दुसरा भाग आपण बघणार आहोत आजचा. ओव्हर टू यू राणीताई, तुम्ही. ओके. नमस्कार. तू आधीच्या पण स्लाइड्स दाखवलेस तरी चालतील थोड्याशा, कारण मी थोडासा आढावा घेणार आहे एक दोन मिनिटात. तर गेल्या आठवड्यात आपण महाभारत शरीरातलं या परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे माझ्या गुरु यांच्या प्रवचनावर बोलायला सुरुवात केली होती. आता त्याचं संक्षिप्त सांगते मी, की ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने जे बाहेर घडते ते आपल्या अंतःकरणात पण घडत असते. तेव्हा बाहेरचं जे महाभारतातील महायुद्ध आपल्यात पण चालू असतं आणि ते केव्हा होतं, जेव्हा कर्मसाम्य दशा येते तेव्हा, किंवा आपली कर्म कमी कमी क्षीण होतात, पुण्य गाठीशी येतं, भगवंतांचं आपल्या अंतःकरणात अनुसंधान सुरू होतं, अधिष्ठान होतं आणि त्यावेळी कुंडलिनी शक्ती किंवा भगवती शक्ती जागृत होऊन वासनांशी युद्ध करून वासनांचा क्षय करायला लागते. तर अशी ही आपण सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यातली महत्वाची व्यक्तिमत्व, कारण आपलं सगळं सिम्बॉलिक आहे, आपलं तत्वज्ञान हे. तर पहिलं आणि सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्री कृष्ण. हा पूर्ण अवतार आहे आणि ते अर्जुनाचा साक्षी, सारथी, रक्षक इत्यादी बनून अर्जुनाला मदत करतात. हे अर्जुन म्हणजे हे पांडव आणि कौरवांच्या मधलं युद्ध आहे, तेव्हा हे पांडवांच्या बाजूने भगवंत असतात. पुढची स्लाइड. त्याच्यानंतर हस्तिनापूर ही राजधानी आहे आणि कुरु राज्याची, आणि हस्तिनापूर आपल्या देहात हस्तिनापूर रिप्रेझेंट करतं सूक्ष्म देह. सूक्ष्म देह हा बनलेला असतो मनोमय आणि विज्ञानमय कोशांचा, आणि सूक्ष्म देहाचं भयंकर महत्व असतं, कारण सूक्ष्म देहातल्या वासनांची शुद्धी होऊन जे आपली बुद्धी असते ती शुद्ध बुद्धी होते आणि तिथूनच आपल्याला भगवंतांचं दर्शन घडतं. तर त्याच्यामुळे ह्याचं फार महत्व आहे. आणि ही हस्तिनापुराची राजधानी, म्हणजे हस्तिनापूर कधीही पडू नये असं आपले जे सगळे असतात, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, यांना सतत काळजी असते की सूक्ष्म देह पडता कामा नये, आणि त्याची त्यांना कौरवांचा पराभव होईल याची त्यांना मुळीच चिंता नसते. पुढची. नंतर कर्ण हा, हे जरा समजायला कठीण आहे, पण हा जीवात्मा आहे
आणि हे हा जो जीवात्मा आहे ह्याची 3 कारणं दिलेली आहेत त्यांनी, की जीव जीव किंवा जीवात्मा हा सदैव वासनेच्या गर्तेत असतो आणि तो वासना सोडत नाही. त्याला कितीही समजवलं तरी कर्ण कौरवांची साथ सोडत नाही. तसं अ, 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 कौरव जीवाचे सद्गुण पण आहेत. उदारता, प्रामाणिकपणा, शूरता आणि स्वामीनिष्ठता. आणि जीवात्मा असल्यामुळे त्यालाच फक्त, कर्णालाच फक्त मोक्ष मिळतो. हे महत्वाची गोष्ट आहे. तो जेव्हा शरणागत येतो भगवंतांना, तेव्हा भगवंत त्याला मोक्ष देतात. आणि आता पुढचा, संजय हा साक्षी आहे. तो आत्म्याचं शुद्ध रूप आहे. आणि त्याच्यामुळे त्याला पार्शल का होईना दिव्य चक्षु प्राप्त झालेले असतात. तर आता ह्याच्यानंतर आपण पांडवांकडे वळूया. कारण पांडव हे पंचप्राण आहेत. पांडवांची आई कुंती माता ही भगवती शक्ती आहे. तिने ह्या पंचप्राणांना जन्म दिलेला आहे. तर पंचप्राणातला आता जर आपण बघायला गेलो तर हा सर्वात महत्वाचा प्राण म्हणजे अर्जुन हा मुख्य प्राण आहे. तर अर्जुन हा मुख्य प्राण आहे कारण तो बाकी सर्वांवर अंमल गाजवतो, म्हणजे आणि त्यांना त्याला पाहिजे तसं वागायला लावतो. म्हणजे आपल्या देहातला हा पंचप्राण म्हणजे कुठचा, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, ज्याच्यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं. तर ह्या प्राणवायूचं फार महत्व आहे त्याच्यामुळे. तसाच तो अतिशय शूर पण आहे आणि त्याला त्याची जाणीव पण आहे. त्याच्यानंतरचा अर्जुनाच्या नंतरचा जो प्राण आहे तो आहे भीम. हा आहे अपान आपला. अपान हा प्राण हा जर आपण इन्हेलर म्हटलं तर एक्झेल करतो तो अपान आहे. म्हणून त्याला तो एक्सक्रिटरी, हे सगळे जे प्राण आहेत ते कुठच्या ना कुठच्या आपल्या फिजिओलॉजिकल सिस्टीमशी निगडीत आहेत. तर प्राण महत्वाचा हा जो प्राण आहे तो प्राणवायू म्हणजे आपल्या लंग किंवा फुफ्फुसांची आहे, तिथे शुद्धीकरण होतं अशुद्ध रक्ताचं. नंतर भीम हा अपान आहे, तो एक्सक्रिटरी सिस्टीमचा प्राणदायक किंवा त्यांना शक्ती देणारा आहे. त्याच्यानंतर धर्मराज हा समान आहे. त्याचं मुख्य फंक्शन त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेशन आपल्या देहातलं. तर हा जो प्राण आहे तो प्राण आणि अपान यांच्यात जे काही काय म्हणायचं त्याला संतुलन राखायचं असतं ते काम धर्मराज किंवा समान हा करतो. त्याच्यानंतर नकुल हा व्यान आहे. व्यान म्हणजे आपल्याला जर शब्द लक्षात ठेवायचं तर वाहन आपण म्हणतो ना मराठीत, तसं की हे जे व्यान आहे ते सर्क्युलेट होतं. तर हा सर्क्युलेटरी सिस्टीमचा हा प्रमुख प्राण आहे. आणि सहदेव हा उदान आहे. उदान म्हणजे जो प्राण किंवा प्राणवायू मेंदूला प्राणशक्ती देतो तो आहे सहदेव हा. तसे हे पंचप्राण आहेत. आता आपल्याला प्रश्न पडतो, पुढची स्लाइड. तर अर्जुनाला गीता का सांगितली? अर्जुनाला गीता सांगण्याचं कारण काय? कारण आपण नेहमी अर्जुनाला जीवात्मा समजतो ना, पण अर्जुन हा पंचप्राणांपैकी असल्यामुळे आणि सर्वात महत्व, प्राणांना मोक्ष देणं शक्य नसतं. कारण का? पंचप्राणांवर ब्रह्मांड चालतं आणि मग प्राणच जर भगवंतात विलीन झाले तर सगळेच नाहीस होईल आणि काहीच उरणार नाही. हे सर्वात महत्वाचं कारण आहे. दुसरं काय कारण आहे की तो सर्वांवर अंमल गाजवतो, हे मगाशीच मी म्हंटल, आणि सर्वांवरती तो जर अध्यात्म समजावून सांगितलं तर ते बाकीच्यांना पण तो समजावून सांगेल, तसं वागायलाही लावेल. आणि तिसरं कारण, तो अतिशय पराक्रमी, त्याला सुद्धा त्याची जाणीव होती. आता कौरव, इंटरेस्टिंग सर्वात, कौरव म्हणजे आपल्या सगळ्या वासना, जन्म घेणे लागे वासनांच्या मागे, असं संतांनी लिहून ठेवलंय. तेव्हा आपला हा जीव आपल्या वासनांमुळेच आपण जन्म घेतो आणि म्हणून त्याला कारण शरीर असं सुद्धा म्हणतात. तर आपल्या ह्या वासना सगळ्या काही वाईट असतात असं नाहीये. आपण कर्णाच्या बाबतीत पण पाहिले त्याचे गुण. तसे आपल्या ज्या चांगल्या वासना आहेत त्या प्रथम आपण वाचूया, की भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि विदुर यांना अंतःकरण चतुष्टय असे पण म्हटलं जातं. तर भीष्माचार्य हे निश्चयात्मक बुद्धीचे प्रतीक आहेत. ते आपल्या निश्चयापासून कधीही ढळत नाहीत आणि म्हणून त्यांना धर्मनिष्ठ असे पण म्हटले जातं. तर आता ह्यांची एक छोटीशी गोष्ट,
हे एवढे निश्चयात्मक बुद्धीचे प्रतीक, पण त्यांच्यात सुद्धा सात्विक अहंकार होता. आता भीष्माचार्यांना मोक्ष मिळत नाही. भीष्माचार्यांना मोक्ष का मिळत नाही? तर भीष्माचार्य हे अष्टवसूंपैकी एक वसू, आणि त्यांचं स्थान त्या अष्टवसूंबरोबर होतं. तर जेव्हा ते जर्जर झाले, म्हणजे मरणाच्या अगदी म्हणजे त्यांचं मरण अगदी जवळ आलं, त्यावेळी त्यांनी भीष्माचार्यांनी भगवंतांची प्रार्थना सुरू केली. आणि त्याआधी त्यांनी काय म्हटलं होतं की आपले दर्शन घेत जर माझा देह पडला तर मला फार बरं वाटेल. तेव्हा भगवंत तथास्तु म्हणाले. आणि मग हे तथास्तु म्हटल्यावर त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली, आणि त्या प्रार्थनेत त्यांनी काय म्हटलं हे महत्वाचं आहे. प्रत्यक्ष श्रीकृष्णांना त्यांची प्रतिज्ञा मोडून ज्याने रणांगणामध्ये शस्त्र उचलायला लावले, त्या या भीष्माचा आपणास नमस्कार असो, असे ते भगवंतांना म्हणतात. त्यावेळी देव तथास्तु म्हणतात. तर गंमत काय झालेली असते, हे अष्टवसूमध्ये असल्यामुळे ह्यांना जर मोक्ष मिळाला तर तिथलं स्थान रिकामं होईल, आणि त्या अष्टवसूंमध्ये कोणाला जायला मिळेल, म्हणून सगळे देव आकाशात हे सगळं बघायला जमलेले असतात. आणि इथे तर त्यांनी म्हटल्यावरती की आपला स्वतःचा मीपणा दाखवल्यावरती त्या सगळ्या देवांना समजतं की आता संपलं, ह्यांना काही मोक्ष मिळत नाहीये, आणि ते आपापल्या घरी निघून जातात. इथे भगवंतांना जेव्हा मीपणा अगदी त्याचा अगदी छोटासा अंश जरी उरला, आयोटा असं आपण म्हणतो त्याला, तर एका तलवारात एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाहीत. एक अहंकार आणि दुसरं भगवंत. तर जिथे ह्याला सात्विक अहंकार म्हणायचा, हा इतका छोटासा अहंकार आहे, तरी संपलं, ते परत अष्टवसूमध्ये गेले. तर हे भीष्माचार्यांचं एक छोटीशी गोष्ट. आता कृपाचार्य म्हणजे काय, तर ते शास्त्राचं प्रतीक आहे. शास्त्र काय आहे, तर शास्त्र अमर आहेत. म्हणजे काय आहे, तर आपल्या जे व्हॅल्यू सिस्टीम आहे ती जी निरनिराळ्या प्रकारे लिहून ठेवलेली आहे ती शास्त्र आहेत आपली, आणि तसं आपल्याला आचरण करायला लागतं. आणि म्हणून तर यमनियम हे सगळे घालून घेतलेले आहेत, कारण ते शास्त्रानुसार चालतात, आणि शास्त्र अमर आहे. म्हणून कृपाचार्य हे स्वतः शास्त्र रूपाने अमर आहेत. त्याच्यानंतर द्रोणाचार्य. द्रोणाचार्य हे शौर्य आणि धैर्य यांचं प्रतीक आहे. कितीतरी वेळा आपल्यावरती जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन येते, अगदी काहीतरी महाभयंकर घडत असतं, तेव्हा पटकन कुठून तरी आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात एक प्रकारचा धीर येतो, धैर्य येतं, आणि ती गोष्ट पार पडते आपल्याकडनं. आपण त्याच्यातनं, त्या संकटातनं आपण चालत जातो. तर हे ते द्रोणाचार्य हे त्यांचं प्रतीक आहे. आणि आता चौथा या अंतःकरणात चतुष्टयामधला विदुर. विदुर हा सारासार विचार बुद्धीचं प्रतीक आहे. बुद्धीचे अनेक प्रकार आहेत, त्यातली 4 मुख्य प्रकार आहेत. एक आहे निश्चयात्मक बुद्धी, ती आपण पाहिली भीष्माचार्यांची. सारासार विचार बुद्धी ती आपण विदुराची बघतोय. मग कर्मानुसारिणी बुद्धी जी असते, कर्मलिप्त बुद्धी, अशुद्ध बुद्धी, ती आपण पुढे बघू. धृतराष्ट्र, दुर्योधन इत्यादी लोकांची होती. आणि शुद्ध बुद्धी ही जी आपण पाहिली ती संजयाची होती. तर विदुराची ही जी सारासार, सार काय आणि असार काय, या बुद्धीचं तो प्रतीक आहे. आणि तो प्रत्येक वेळी की ह्या गोष्टीचाच विचार करतो. त्याच्यावर एक छोटीशी गोष्ट आहे विदुराची, की जेव्हा विदुर युद्ध सुरू व्हायच्या आधी त्याला धृतराष्ट्र बोलवतात आणि म्हणतात की मला तुला काही तुझ्याशी बोलायचंय. तो मुत्सद्दी असतो विदुर. तर तुला काही प्रश्न विचारायचे, तू बस माझ्या समोर येऊन. आता तो बसणार कसा, तो विवेक कधीही लोभ, मोह, मद, मत्सर, माया या षड्रिपूंनी लडबडलेल्या स्वार्थी माणसाच्या पुढे विवेक थांबू शकत नाही.
तो धृतराष्ट्राला सांगतो, महाराज मी आपल्या समोर बसू शकत नाही, आणि तो निघून जातो तिथून. तर असा हा आधी मला वाटतं गेल्या वेळी मी सांगितली की नाही ही गोष्ट माहिती नाही मला, पण जेव्हा भगवंत शांतीदूत बनून येतात तेव्हा ते आधी धृतराष्ट्राला सांगतात, तो ऐकत नाही. त्याच्यानंतर ते विदुराकडे जातात, कारण विदुर हे सत्प्रवृत्तीचं, सारासार विचार बुद्धीचं, शहाणपणाचं प्रतीक असल्यामुळे त्यांना वाटतं की विदुराला जर समजावून सांगितलं तर तो कदाचित काहीतरी इथे हे युद्ध थांबायचा प्रयत्न करेल. पण ते काही ऐकायला कोणी तयारच नसतं त्याचं, हे युद्ध करू नकोस म्हणून. तर ही एक छोटीशी कथा आहे त्याच्याबद्दल. पुढची स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. आता आपण महत्वाच्या कॅरेक्टर्स कडे चाललेलो आहोत. सर्वात पहिली महत्वाची कॅरेक्टर म्हणजे कौरवांची. आधी आपण अंतःकरण चतुष्टय पाहिलं, आता कौरवातले मधले आपण काय बघत आहोत, तर सर्वात प्रथम पाहतो आहोत आपण तो म्हणजे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राचं वर्णनच कसं केलेलं आहे की तो आंधळा असतो. आंधळा हे कशाचं प्रतीक आहे? आंधळा हे प्रतीक आहे आपल्या इग्नोरन्सचं, अविद्येचं. दुसरा कसा असतो तो अत्यंत लोभी असतो. मोह आणि मत्सर यांचं तो प्रतीक म्हटलेलं आहे, आणि याच्यात तो लडबडलेला असतो. तर आपले जे सर्व षडरूप रिपू आहेत ते त्याच्या ठिकाणी आनंदाने वास करत असतात. तर आता धृतराष्ट्राचा लोभ किती भयंकर होता त्याची एक छोटीशी गोष्ट. तर धृतराष्ट्राचं जेव्हा गांधारीशी लग्न झालं तेव्हा त्यांनी गांधार देशाबद्दल खूपच ऐकलं, आणि त्याला ते गांधार देश किती प्रॉस्परस आहे, किती सुंदर आहे, किती त्यांच्याकडे सोनं नाणं किती आहे वगैरे वगैरे. तर हे ऐकल्यावर त्याला मोह पण झाला आणि लोभ झाला की हे मला मिळालं तर किती छान होईल. तर आता हे मिळवायचं कसं, तर ह्याच्यावरची जी गोष्ट आहे ती इंटरेस्टिंग आहे की गांधारीला 100 भाऊ, आणि त्या 100 भावांना जर आपण कैदेत टाकलं तरच ही गोष्ट होऊ शकेल. पण हे जमायचं कसं, म्हणून हे कपटी कारस्थान त्यांनी रचलं. त्यांनी त्या 100 भावांना हस्तिनापूरला आमंत्रित केलं. हस्तिनापूरला त्यांचं स्वागत केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या सर्वांना कैदेत टाकलं. आता ह्या 100 भावांना कैदेत टाकल्यावरती गांधार देश तिकडे तसाच राहिला, कारण हे वडील नव्हते, त्याच्यामुळे हे भाऊच ते राज्य चालवायचे. तर इथे काय झालं, ते जे सगळे भाऊ होते त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं. तर त्या सगळ्या भावांनी संगनमत करून ठरवलं की आपला भाऊ जो शकुनी आहे तोच अतिशय सामर्थ्यवान आणि अतिशय विचार करून अतिशय हुशार आहे. तर आपण आपल्याला जो शिधा मिळेल तो अगदी कितीही कमी असला तरी त्यातलं थोडा थोडा भाग त्याला द्यायचा, म्हणजे तो मरणार नाही. तर अशा रीतीने एक एक करत ते 99 भाऊ गेले उपासमारीने, पण हा शकुनी मात्र जगला. आणि म्हणून तो शकुनी तो जो जगला तेव्हा त्याला इतकी त्याची सूडबुद्धी हे झालेली होती, स्ट्रॉंग झालेली होती, त्याला रिव्हेंज घ्यायचा होता. कौरवांच्या बद्दल त्याला रिव्हेंज घ्यायचा होता. इव्हन त्याची बहीण जरी तिथे राणी होती तरी सुद्धा. तर हा रिव्हेंज कसा घ्यायचा, तर तो काय करायचा, कौरवांना असा चिथवायचा सारखा, कारण त्याला माहिती होतं की पांडव कौरवांचा पराभव करणार आहेत. तर अशा रीतीने तो सूडबुद्धीचं प्रतीक झाला. त्याच्यानंतर दुर्योधनाचे तर काय सांगायचं, अहंकाराचं प्रतीक, म्हणजे तो पूर्ण अहंकार जो म्हणता येईल ना तो होता. तर हा जो अहंकार आहे तो अहंकार आपल्याला काय काय करायला लावतो. आपला जो अहंकार आहे आपण बघायला गेलं तर आपला अहंकार स्वतः कर्ता भोगता ज्ञाता या भावानी सगळीकडे नांदत असतो. म्हणजे अक्षरशः तो मन बुद्धी आणि चित्त ह्यांच्यावरती सत्ता गाजवत असतो, आणि त्याला वाटतं सगळी आपली मालमत्ता आपलीच आहे. आणि तो जसा अहंकार होता तसाच तो बाकीच्या गोष्टी पण होत्या त्याच्याकडे, बाकीचे जे षड्रिपू आहेत ते सगळे त्याच्याकडे होते. तर आता हा
दुर्योधनाची अत्यंत महत्वाची अहंकाराची गोष्ट सांगते मी तुम्हाला, की हा जेव्हा आदल्या दिवशीच भगवंत जेव्हा आले, धृतराष्ट्राला भेटले, विदुराला भेटायला गेले आणि त्याच्यानंतर ते गेले दुर्योधनाकडे. दुर्योधन कपटी, अहंकारी, आपल्याला स्वतःला तो अतिशय काय म्हणायचं त्याला, की शूरवीर असा समजणारा. तर त्यांनी ठरवलं, मी ह्यांनाच का नाही बंदिवासात टाकत. आता गंमत आहे की नाही, हा सर्वसाधारण माणूस आणि ते भगवंत, त्यांना तो बंदिवासात टाकायला गेला. अर्थात भगवंतांनी त्याचं मन ओळखलंच आणि ते अदृश्य झाले. तर आपला अहंकार जेव्हा इतका मोठ्या थराला जातो, तेव्हा आपल्याला खरोखरीच कशाचं भान राहत नाही. तिसरं, दुःशासन, दुष्टता, कौर्य आणि कारस्थानी याच्यात तो, आणि म्हणून तो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस त्याचं ते कारस्थानीच असतो, तो क्रूर असतो तो. तर हे सगळे जे असे आहेत, हे कौरव हे अक्षरशः षड्रिपू मध्ये लडबडलेले. आता ह्याची जी आपण म्हणतो की गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 62-63वी ओवी आहे, 63 आय मीन श्लोक आहे 63वा. क्रोधात भवती समूह, समूहात स्मृती विभ्रमा, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तर हे ते बरोबर सगळं सांगतात. आपल्याला जेव्हा आपल्या आयुष्यात क्रोध होतो, तर क्रोध का होतो, तर आपलं डिझायर, काम पूर्ण, वासना पूर्ण नाही झाली म्हणून. आणि त्याचा काय जो होत जातो, त्याची शिडी जी खाली जाते, अधोगतीची शिडी म्हणा, लॅडर ऑफ फॉल म्हणा, काहीही, तर ते आपल्याला ह्या एका श्लोकामधनं भगवंतांनी सांगून टाकलेलं आहे, की हे कसं काय घडतं सगळं. तर हे सगळे कौरव आहेत आणि अनेक कौरव होते. त्या अनेक कौरवांनी, त्यांचे वडील असे असल्यामुळे ते सगळेच त्याच मार्गातले होते. तर ह्या सगळ्या आपल्या वाईट वासना आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय. पुढची स्लाइड. आता राजस्त्रियांकडे वळूया. राजस्त्रियामध्ये कुंडलिनी शक्ती, आदिमायेची ही निरनिराळे रूप आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे, कारण हा सगळा कुंडलिनी योग आहे. तर त्याच्या कुंडलिनी शक्तीच्या मार्गातील प्रत्येक चक्रावर आदिमायेचं रूप बसवलेलं आहे. आता कुंती माता ही आदिशक्ती आहे, मूळ शक्ती आहे, भगवती शक्ती आहे. ती प्राणांना जन्म देते, ती जीवात्म्याला जन्म देते. हे तिचं अत्यंत महत्वाचं रोल आहे तिथे, किंवा प्रतीक आहे. द्रौपदी ही अतिशय सामर्थ्यवान आहे, बुद्धिमान आहे, आणि ती बसलेली आहे मुलाधारात, आणि ती पण या आदिमायेचं एक रूप आहे. आणि गणपती ही देवता असल्याने मुलाधाराची, ती बुद्धिमान आहे. तर ती सतत पांडवांना कंट्रोल करत असते. खरं म्हणजे ती त्यांना सतत सांगत असते कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे तिचं महत्व खूप आहे. त्याच्यानंतर आपण सुलभा, हे मला उर्मिलाने सांगितलं, विदुराची पत्नी, तिचं खूपच महत्व आहे. कारण ती भक्तीचे, म्हणजे कुठची भक्ती, पराभक्तीचं प्रतीक आहे ती. कारण ती पूर्वजन्मीची शबरी होती. तिची एक छोटीशी गोष्ट जाता जाता सांगते, की ही जी सुलभा असते, जेव्हा भगवंत प्रथम विदुराच्या महालात येतात, तर तिथे विदुर नसतो. तिथे कुंतीमाता दुःखात सूर असते, आणि दुसरी असते ती ही सुलभा. तर ती भगवंतांना बघून तिला इतकं हे व्हायला होतं, आनंद होतो, आणि ती गडबडून जाते अगदी. तिला कळत नाही की ह्यांची सेवा कशी करावी, यांचं स्वागत कसं करावं, मी काय करू, काय यांना देऊ. म्हणून ती घाईघाईने जाऊन एक केळं आणते, आणि केळं आणून ते सोलते, आणि सोलल्यावर आतलं केळं फेकून देते, आणि भगवंतांना ती केळ्याची साल देते. आणि भगवंत ती केळ्याची साल ह्या प्रेमळ, अतिशय प्रेम करणारी ही जी भक्ती आहे, म्हणजे देव भावाचा भुकेला, याच्याप्रमाणे भगवंत ते केळ्याचं साल खातात. म्हणजे कथा अशी गोष्ट ऐकली तरी अंगावरती असं छान रोमांच उभे राहतात. तर ही विदुराची पत्नी, हिचं फार महत्व आहे.
त्याच्यानंतर गांधारी. गांधारीला सगळे लोक नावं ठेवतात की हिने काय नवऱ्याने डोळ्याला पट्टी बांधली, हिने पण पट्टी बांधली म्हणजे हिने नवऱ्याला मदत करायची सोडून. पण ही अतिशय धैर्यवान होती आणि ती सतत ह्याला धृतराष्ट्राला उपदेश करायची की तुम्ही युद्ध करू नका, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही तुमचं वागणं. पण तिचं कोणी ऐकलंच नाही. तसंच तिने आपल्या पुत्रांना कधीही तुम्ही यशस्वी व्हाल किंवा विजयी व्हाल असा आशीर्वाद दिला नाही. कारण ती जाणून होती सगळं की काय घडणार आहे हे तिला माहिती होतं. तर अशी ही ह्या आदिमायेची ही जी निरनिराळे रूप आहेत, त्यांचं पाहिल्यावरती लक्षात येतं की ह्या राजस्त्रिया किती संयमी, किती सामर्थ्यवान, किती शांत आणि ऍट द सेम टाइम किती धैर्यवान होत्या. पुढची स्लाइड. तर आता आपल्याला समजून आलेलं आहे की असे हे जे महाभारत आहे त्या गोष्टी नाहीत, ते संपूर्ण अध्यात्म आहे. आणि हे भगवंतांनी महर्षी व्यासांच्या लेखणीतून आपल्याला उलगडून दाखवलंय. ते व्यवहारात कसं आणायचं, आपल्या आचरणात कसं आणायचं, हे परमपूज्य सौ ताईंनी सोपं करून सांगितलेलं आहे. आता प्रथम गोष्ट आपल्याला काय पाहिजे, आपण पहिल्यापासून जर बघायला गेलो आधीच, तर प्रथम तुम्हाला त्या परमपुरुषाची मोहर म्हणजे परमेश्वरांचं अधिष्ठान, त्यांचं अनुसंधान, त्यांच्या भेटीची तळमळ, त्यांना जाणून घेण्याची जिज्ञासा, ते कोण, मी कोण आणि आमचा एकमेकांशी संबंध काय, इत्यादी विचार सुरू झाले की हे आपोआपच ध्येय बनते. आता हे विचार येण्यासाठी काय जरूर आहे? 3 कृपा जरुरी आहेत. आत्मकृपा, गुरुकृपा, ईश्वर कृपा. आणि दुसरं काय जरूर आहे, जे सध्या आपलं चाललंय ते सत्संग. भजगोविंदम मध्ये आदिशंकराचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. तर आता हे आपल्याला लक्षात येतं की आचरणात आणण्यासाठी सत्संगाची का आवश्यकता आहे, की सत्संगामुळे आपण काय काय शिकतो. तर त्याच्यात यांनी काय सांगून ठेवलंय की अंतःकरणात सदैव विवेक जागृत ठेवला पाहिजे. ही जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. ती जिज्ञासा नसेल तर पुढे काही सुरुवातच होत नाही प्रवासाला. पण हा प्रवास सुरू झालेला आहे अध्यात्माचा. तर आता काय पाहिजे, तर अंतःकरणात सदैव विवेक जागृत ठेवला पाहिजे. मग विवेक जागृत म्हणजे काय? विवेक म्हणजे आपण पाहिलं सार आणि असार, सारासार विचारबुद्धी. तर ही जी विचारबुद्धी आहे त्याच्यात मला काय समजायला पाहिजे की माझ्या ध्येयापासून मला दूर करायला जे प्रवृत्त करते ते असार आहे. तर म्हणजे काय, तर ज्या गोष्टींमुळे मला भगवंतांचं अनुसंधान ठेवता येत नाही. कारण आता आपण पाहिलं आधी लॅडर ऑफ फॉल पाहिलं, आता आपण उन्नतीची शिडी पाहिली, ही सत्संगत्वे निसंगत्वम. तर ह्यांचा दोघांचा कसा संबंध जोडायचा आहे, तर ह्याच्यासाठी मला अयोग्य असार जे माझ्या अध्यात्माच्या वाटचालीसाठी अडथळा आणेल ते सगळं असार आहे. ते म्हणजे कोण, हे माझे जे षड्रिपू आहेत, कशाचा तरी लोभ वाटणे, कशाचा तरी मोह होणे, कोणाचा तरी मत्सर वाटणे, इत्यादी इत्यादी, ते असताच कामा नयेत. म्हणजे मला सार हे जेव्हा कळतं की भगवंत हे एकच सार आहे, दुसरं काहीच नाहीये, तर मला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर मला त्याच्यासाठी डिलिजंट राहायला पाहिजे आणि सदैव तो विवेक जागृत ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होईल, तर जेव्हा मला कळायला लागतं की असार काय आहे, त्याचा माझ्या अंतःकरणात मला प्रवेश देता कामा नाहीये, तेव्हा माझ्या वैराग्याचा किंवा ज्याला आपण म्हणतो डिटॅचमेंट, त्याचा उदय होईल. आणि असा हा उदय झाला की षड्रिपूंचा हळूहळू नाश व्हायला लागतो. म्हणजे खरं म्हणजे असं ते म्हणतात की जेव्हा भगवंतांचं अधिष्ठान सुरू होतं ना, तेव्हाच त्या षड्रिपूंना नोटीस मिळते, घर आता खाली करा, इनफ इज इनफ, आता तुमचं इथे काही राहण्याचं काही तुम्हाला कारण नाहीये. तर असा हा षड्रिपूंचा नाश व्हायला लागतो. त्यामुळे काय होतं, शुद्ध बुद्धी उदय पावते आणि त्याच्यात ज्ञान प्रगट होतं. कशा प्रकारचं हे ज्ञान आहे, त्याला आपण विज्ञान सुद्धा म्हणू शकतो.
हे आत्मज्ञान आहे. तर हे आत्मज्ञान प्रकट व्हायला कशाची जरूर आहे? शुद्ध बुद्धीची. शुद्ध बुद्धी म्हणजे काय? निस्वार्थी बुद्धी, निखळ बुद्धी. तर ह्या निस्वार्थ बुद्धीतच भगवंतांचं तुम्हाला दर्शन होऊ शकतं. आणि हे जे आत्मज्ञान आहे, या ज्ञानातून आणि नंतर आपल्याला जी भक्ती मिळते ती पराभक्ती. 1 महिन्यापूर्वी आपल्याला शिल्पाने फार सुंदर अनुभवामृताचं कितीतरी सुंदर सुंदर पॉइंट सांगितले ते. ज्ञानेश्वर महाराजांचं ते आहे, अनुभवामृत म्हणा किंवा अनुभवामृत म्हणा. तर ते जे अमृतानुभव किंवा अनुभवामृत, तर ही जी भक्ती आहे, ही जी निखळ भक्ती आहे, प्युअर शुद्ध भक्ती आहे, ह्याच्यात काही मागायचं नाही, फक्त प्रेम करायचंय भगवंतांवरती, अशी जी भक्ती ही प्रकट होते. आणि तिचा असा हा क्रम आहे. या युद्धातला वासनांचा क्षय झाला, नाडी शुद्धी झाली, की जो काय क्रम आहे तो असा आहे की विवेक जागृत होतो, विवेकातून वैराग्य उत्पन्न होतं, वैराग्यातून आत्मज्ञान येतं आणि आत्मज्ञानातून पराभक्ती निर्माण होते. हा जो वासनांचा नाश होऊन जीवाशिवाचे मिलन करून देणारा हा जो महायोग आहे, तो महायोग सांगायला आपल्याला सगळ्यांना मी आभार मानते महाराष्ट्र मंडळाचे, त्याच्यानंतर अध्यात्मपीठाचे आणि परमपूज्य ताईंचे. त्यांच्या ह्या प्रवचनातून आणि लेखातून अनेकदा वाचून अनेक गोष्टी प्रत्येक वेळेस निर्णयाला समजल्या जातात. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभारी आहे. नमस्कार. वा, फारच सुंदर राणी ते. फार अगं इन्साइटफुल. तुझं अभिनंदन आणि तुला थँक्स म्हणायला पाहिजेत, कारण त्या स्लाइड सगळ्या तू बनवल्या आणि मी तुला पाठवलं हे करून. नाही हो, मग काय तुमचे शब्द, पण मी फक्त ते काय स्लाइड मध्ये बनवायला काय फारसं नाही लागत. पण इट बिकम्स ब्युटिफुल ना, इट प्रेझेंटेशन बिकम्स ब्युटिफुल. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की या ज्या स्लाइड्स आहेत त्या आपल्या रेफरन्स डॉक्युमेंट्सची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्या फोल्डर मध्ये म्हणजे मी मूव्ह करीन, सो दॅट फर्दर रेफरन्स साठी कोणालाही कधी परत बघायच्या असतील किंवा परत त्या वाचायच्या असतील, दॅट विल बी अवेलेबल देअर. आणि काही प्रश्न असतील तुम्हाला, राणीताईंना काही विचारायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारू शकता. आता फार वेळ न घालवता मी रजनीताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला 2 शब्द जे ते नेहमी एक इन्साइटफुल छान गीतेवर निरूपण करतात ते करावं. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्। मागच्या वेळेला आपण 30 पर्यंत श्लोक केले होते आणि आता 35च्या ऐवजी आपण 37 पर्यंत घेऊया, म्हणजे तो चॅप्टर पूर्ण होऊन जातो. त्याच्या पुढे दुसरा सब्जेक्ट सुरू होतो, म्हणजे एकाला एक लागून राहतो ते. तर मी आधी श्लोक सांगते. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते यद्रक्षया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ
लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयाद्रणाद्दुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. हे 7 श्लोक झाले. आतापर्यंत आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाचं निरूपण जे सुरू केलं ते एकदम सरळ एक घाव की 2 तुकडे त्याप्रमाणे आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय. आत्मा म्हणजे कसा अमर असतो आणि अनात्मा म्हणजे शरीर म्हणजे अंतःकरणासहित बहिःकरण आणि अंतःकरण अशी दोन्ही. तर हे कसं नाशवान असतं याची उदाहरणं दिले. आत्म्याला जन्म नसतो आणि आत्मा अनंत असतो आणि आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, कोणी शोषू शकत नाही, कोणी पाण्यामध्ये तो ओलं होऊ शकत नाही. हे सगळे त्याचे गुणवर्णन सगळे दिले. का दिले भगवंतांनी हे? आधी का सांगितलं? आधी कर्म सांगायचं, आधी दुसऱ्या गोष्टी सांगायच्या? कारण ह्याच्यासाठी सांगितलं की अर्जुनाचा प्रश्न तो होता आधी म्हणून. आत्ताच राणी त्यांनी जे सांगितलेले की महाभारतातली ही जी पात्र आहेत सगळे 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 सिंबॉलिक आहेत. नुसतं महाभारतातलीच पात्र म्हणून नाही तर तुम्ही कुठलंही पुराण घ्या किंवा आपलं कुठलंही शास्त्र घ्या, रामायण घ्या, हे घ्या, सगळी त्यातली पात्र जी आहे ती सगळी सिंबॉलिक आहेत. पण आपल्याला कळावं म्हणून ते गोष्टी रूपामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मागे एकदा राऊतने सांगितलेलं होतं ना 4 तऱ्हेचे जीव असतात. एक असतो बद्ध, एक असतो मुमुक्षु, एक असतो साधक आणि एक असतो सिद्ध. हे 4. आता ह्याच्यामध्येच हे मी मागे पण सांगितलं होतं ही 4 आपल्या गीतेतली उदाहरणं आहेत की कोण आहेत वक्ते गीतेचे? धृतराष्ट्र, अर्जुन, संजय आणि परमात्मा हे 4 आहेत. मग आता ह्यातला बद्ध कोण? बद्ध म्हणजे बांधलेला, म्हणजे पूर्ण या वासनेने ह्याने पूर्ण तो संसारामध्ये इतका लडबडून गेलेला असतो की त्याला अजिबात शुद्ध नसते की आपल्याला काय हवंय आणि म्हणजे आपल्याला काय हवंय ह्याचं सुद्धा त्याला भान नसतं. असा जो असतो त्याच्यामुळे त्याला अध्यात्मामध्ये म्हणा किंवा स्वस्वरूपाबद्दल म्हणा किंवा मोक्षाबद्दल म्हणा कशाबद्दलचीच त्याला चिंता नसते. कारण तो लोभानी मोहानी त्याच्यावर एवढं पांघरून घातलेलं असतं जे मायेचं पांघरून असतं की त्याच्यामध्ये त्याला काहीही सुचत नाही. आणि तो म्हणजे धृतराष्ट्र. म्हणूनच तो एका श्लोकाशिवाय पुढे काही बोलत नाही. कारण त्याला कशामध्ये इंटरेस्टच नसतो. त्याला फक्त एवढंच पाहिजे असते की माझे पुत्र काय करतायत तेवढं सांग. संजयला म्हणतो फक्त तेवढंच सांग. म्हणून तो कोण आहे? तो बद्ध आहे, तो जीवात्मा आहे. तसं पाहायला गेलं तर मुळामध्ये या पृथ्वीवर, या ब्रह्मांडावर, या कॉस्मॉस मध्ये सगळीकडे जो जन्म घेतो तो जीवात्मा. जीवात्मा म्हणजे काय? जीव आणि आत्मा. जीवात्मा म्हणजे आत्मा जो सर्वत्र आहे, सदा आहे, अजन्मा आहे, अनंत आहे. तर तो जेव्हा शरीराच्या ह्याच्यामध्ये बांधला जातो तो जीवात्मा बनतो. आता तर तो जीवात्मा त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जीव या पृथ्वीवरचा हा जीवात्माच असतो. पण त्या जीवात्म्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. म्हणून पहिला जो बद्ध जीवात्मा की तो कम्प्लिटली अगदी त्याच्यामध्ये बुडून गेलेला असतो म्हणून तो आंधळा असतो. त्याच्या डोळ्यावर पूर्णपणे पट्टी बांधलेली असते. त्याला इतर गोष्टींशी काहीही संबंध नसतो, त्याला काहीही जाणून घ्यायचं नसतं. म्हणून तो काय असतो? तो असतो बद्ध. त्याच्यामुळे बद्धाला तत्वज्ञानाशी काहीही संबंध नसतो, त्याला ऐकून पण घ्यायचं नसतं. दुसरा असतो मुमुक्षु की जो आपल्या गीतेमध्ये आहे, जो अर्जुन. आता मुमुक्षु म्हणजे कोण असतो? तर मुमुक्षु असतो की त्याला इच्छा असते की मला जाणून घ्यायचंय की माझ्या जन्माचं ध्येय काय आहे, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, माझं आयुष्य कसं सुखकर होईल. म्हणजे ही इच्छा जी आहे ती त्याच्या मनामध्ये जागृत झालेली असते. पण होतं काय? पण काय कळायचं आणि कसं काय करायचं आणि कसं करायचं हे त्याला कळत नसतं.
म्हणून तो मुमुक्षू जेव्हा शिष्य किंवा जेव्हा मनुष्य जेव्हा किंवा जीव जेव्हा मुमुक्षू होतो तर त्यावेळेला तो तडफडतो धडपडतो. म्हणून गीतेमध्ये आता पुढच्या ह्याच्यामध्ये येईल आपल्याला की कसे मग ते 4 प्रकारचे जीव धडपडतात की हे समजून घ्यायला की जिथे गुरुची पण आपल्याला गरज लागेल. तर तो असतो मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे इंटेन्स डिझायर टू गेट आउट ऑफ दिस वर्ल्ड, म्हणजे या आपल्या बंधनातून. कारण आपल्याला आधी हे समजायला तर हवं ना की आपण बंधनात आहो म्हणून. आपल्याला वाटतच नाही मुळे आपण बंधनात आहोत म्हणून. मग सुटायचा प्रश्नच नाहीये काही त्याच्यातून. त्यामुळे ज्याला हे जाणवतं, ज्याला हे समजतं, ज्याला हे अनुभवाला येतं की मला ह्याच्यातून सुटायचं आहे. कशातून? या सुखातून, दुःखातून, या संसाराच्या जाळातून. आपल्याला कधी कधी वाटतं असं, जेव्हा खूप अनावर काहीतरी एखादी गोष्ट होते आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता काय करावं, काही सुचत नाहीये, केव्हा मी ह्याच्यातून सुटून जाईन असं वाटतं ना, तेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला आठवण येते. पण नंतर आपण परत संसारामध्ये गुंततो आणि सगळं विसरून जातो. तर असा हा अर्जुन की ज्याला ओढ लागलेली आहे की मला ह्याच्यातून सुटायचंय, पण संशयाचं जाळं खूप त्याच्या डोक्यामध्ये आहे अजून. म्हणून तर गीता एवढी सांगितली. म्हणून तर अर्जुनाने प्रश्नावर प्रश्न विचारले. कारण त्याच्या मनामध्ये एवढा गोंधळ होता. पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाचे प्रश्न आहेत. कारण हा गोंधळ पूर्ण क्लीन झाल्याशिवाय, पूर्ण त्याचं कोणीतरी निरसन केल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. ते आपलं प्रतीक बनवून अर्जुनाने मुमुक्षुत्व पत्करलेलं आहे. आता तिसरा साधक. साधक म्हणजे आपला संजय आहे की तो त्या मार्गावर ऑलरेडी आलेला आहे, त्याला समजलेला आहे, पण तो ध्येयापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये. ध्येयापर्यंत पोहोचायला त्याला आणखीन थोडा वेळ लागणार आहे. पण त्याला त्याचा मार्ग सापडलेला आहे की कसं जायचं, कुठे जायचं, काय करायचं ते बरोबर त्याला समजलेलं आहे. पण अजून जोपर्यंत माणूस, आता साधक आणि सिद्ध या दोघांच्या मध्ये काय फरक आहे? तर साधक जो असतो, जे आपण साधन करतो त्याला साधक म्हणायचं. आणि जे साधन करताना आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात तो साधक. आणि तेच साधन अगदी सहजपणे ज्याच्याकडनं होतं तो सिद्ध. पण सिद्ध, परमात्मा हा सिद्ध नसतो खरं म्हणजे. परमात्मा सिद्धाच्या पलीकडे असतो. सिद्ध म्हणजे आपले संत पुरुष, महापुरुष, जीवनमुक्त, मुक्त झालेले ते सगळे सिद्ध असतात. ते तिथपर्यंत पोहोचलेले असतात, पण ते परमात्मा नसतात. परमात्मा हा परमात्माच असतो. आणखीन एका तऱ्हेने हे सांगायचं म्हणजे कसं की एक आहे जीवात्मा. जीवात्मा म्हणजे कोण आहे? आपला धृतराष्ट्र. धृतराष्ट्र जीवात्मा. सगळे जीवात्मे असेच असतात की जे ह्याच्यामध्ये गुंतून गेलेले असतात, वासनेमध्ये, मोहामध्ये, षड्रिपूमध्ये, सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना त्याच्या बाहेरचं काही दिसू शकत नाही. म्हणून एक आहे महात्मा, दुसरं आहे जीवात्मा, दुसरं आहे धर्मात्मा. धर्मात्मा की जो अर्जुन आहे, म्हणजे त्यांनी शास्त्राचं खूप पठण केलेलं असतं, पण त्याचा मोह अजून दूर नसतो झालेला. त्याच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, खूप संशय असतात, तर ते झालेले नसतात. म्हणून तो शरण येतो कृष्णाला आणि म्हणतो आता मला श्रेयस मार्ग सांग. कारण त्याला कळत नाही की माझ्या श्रेयाचा मार्ग कोणता आहे, प्रियाचा मार्ग कोणता आहे. तर तो म्हणतो माझा फार गोंधळ व्हायला लागलाय, एवढे मार्ग तू दाखवतोय, कुठल्या मार्गाने मी जाऊ आणि काय करू आता? हे केलं तर पाप लागेल, कारण धर्मात असं सांगितलेलं आहे. ते केलं तर हे होईल, ते केलं म्हणजे हे सगळं संशयाचं जाळं त्याच्या डोक्यामध्ये अजून असतं. म्हणून धर्माचं जरी त्यांनी अध्ययन केलेलं असलं तरी सुद्धा त्याला मार्ग सापडलेला नसतो अजून. आणि ज्याला मार्ग सापडतो तो महात्मा. ह्या जाळ्यातनं ज्याला मार्ग सापडलेला आहे, पण तो अजून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला नाहीये. आणि जेव्हा तो पोहोचतो तो परमात्मा होतो, कारण परमात्म्यामध्ये तो विलीन होऊन जातो. तर आपण आता अर्जुनाकडे मागे येऊया की जो आता काय केलं होतं पहिल्यांदा. अर्जुनाला काय, एक सर्वसाधारण धर्मात्मा, शास्त्र वाचणारा, शास्त्राचं अनुकरण करणारा आणि सगळं पाळणारा काय करतो? त्याला सगळ्यात भीती कशाची असते? पापाची. त्याला माहिती असतं काय करायचं आणि काय करायचं नाही, आणि काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आता बघा जीवात्म्यामध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अजून प्रकार असतात किंवा पायऱ्या असतात असं म्हणायला. आता मगाशी मी सांगितलं की उदाहरणार्थ कर्णाचं आणि दुर्योधनाचं तुम्ही हे घ्या, उदाहरण घ्या. कर्ण हा सुद्धा धर्मात्मा असतो, त्याला सगळे शास्त्र माहिती असतात, काय चांगलं काय वाईट हे सगळं माहिती असतं. पण गोंधळ कुठे झाला? गोंधळ इथे झाला की आपलं श्रेयस काय, आपलं ध्येय काय हे त्याला कळलं नाही. त्याच्यामुळे सगळं माहिती असून, सगळे सद्गुण त्याच्यामध्ये असून तो तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. आणि दुर्योधन जाणून बुजून जेव्हा कृष्ण त्याला समजवायला जातो तेव्हा सगळ्यांना माहिती आहे दुर्योधनाचं वाक्य, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती.
जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. त्याला माहिती आहे धर्म काय आहे, अधर्म काय आहे, पण प्रवृत्ती होतच नाही तिकडे जायची. हा सुद्धा एक तऱ्हेचा जीवात्माच आहे की जो स्प्लिट झालेला आहे. आणि कर्ण त्याच्यापेक्षा थोडा उलटा आहे. त्याला माहिती आहे नक्की, पण त्याला वाटतं की हाच माझा धर्म आहे. स्वामी निष्ठता, कारण ते शास्त्रामध्ये वाचलेलं असतं की स्वामीशी निष्ठ राहायला पाहिजे. ज्यांनी आपल्याला उपकार केलेले आहेत त्याच्या विरुद्ध जाऊन चालणार नाही. आणि अगदी तशाच प्रकारचा गोंधळ अर्जुनाच्या मनात पण झालेला असतो. तो म्हणतो, कारण आपल्या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं की दुसऱ्यांना दुखवायचं नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाला मारायचं नाही. आणि मी कसं मारू आता, ह्यांना मारलं का नाही मारायचं, कारण मला पाप लागेल. म्हणून परमेश्वराने आधी आत्मा आणि अनात्मा ह्याचं वर्णन केलं. आता अर्जुन ज्याच्यामध्ये गुंतला गेलेला असतो तो म्हणतो की धर्म काय. तो ह्याच्यामध्ये सांगतो की कुठल्या 31व्या श्लोकामध्ये, स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्यादि युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. तर भगवंताने आत्म्याचं केलं, पहिल्या पाठमध्ये वर्णन केलं सगळं. आता म्हणतात ये आता मी तुला धर्म म्हणजे काय हे शिकवतो. आता धर्म म्हणजे काय, कारण तो इतका घाबरत असतो की धर्मामध्ये हे मान्य नाहीये धर्माला की कोणाला मारणं आणि त्यातून आपल्याच लोकांना आपल्याच स्वजनांना, पण हे आहे. तर म्हणून मग आता भगवंत त्याला सांगायचा प्रयत्न करतायत की युद्ध करणं हे कसं तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे आणि युद्ध केव्हा श्रेयस्कर असतं हे कळायला पाहिजे. म्हणून आता पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे की धर्म म्हणजे काय. आता धर्माचे पुष्कळ वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. धार्यते इथे धर्म म्हणजे जो धारण केल्याने जे आपलं रक्षण करतो तो धर्म. धर्माला आपण म्हणतो हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, तो पण एक धर्मच आहे. तो रिलिजियस, तो पण एक रिलिजन धर्मच आहे. आणखीन एक नेचर, आपण की ह्याचा धर्म काय आहे, सूर्याचा गुणधर्म म्हणजे गुण आणि धर्म त्याला म्हणतो की त्याचे क्वालिटीज काय आहेत, धर्म काय आहे, तर नेचर काय आहे, त्याला सुद्धा धर्म म्हणतात. चौथं सांगितलंय ड्युटीज, माझा धर्म काय म्हणजे माझी ड्युटी काय. ठीक आहे बाबा, सगळं सांगितलेलं आहे, पण मी काय करायला पाहिजे, आता माझी ड्युटी काय आहे ते सांगा. म्हणून काय सांगितलं की मन आणि बुद्धी ह्यांना दोन्हीना आपल्याला जोडता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुसूत्रता असायला पाहिजे. आणि त्याला जोडून तुम्ही जे कर्म कराल, कर्म ही क्रिया नाही राहिली पाहिजे. आणि कर्म तुम्ही कितीही कर्मामध्ये कुशलता आपल्याला असली तरी त्याच्या मागचं ध्येय हे फार महत्वाचं असतं की आपण कशासाठी करतोय, त्याच्या मागचा भाव काय आहे हा फार महत्वाचा असतो. म्हणून असं कर्म की ज्याच्यामध्ये मन आणि बुद्धी असं नाहीये की मनात एक आहे, बुद्धी एक सांगते, आपण बोलतोय एक आणि करतोय. आणि पण ज्याने केल्याने आपल्या स्वतःचं पण कल्याण झालं पाहिजे, कुटुंबाचं कल्याण झालं पाहिजे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे, राष्ट्राचं कल्याण झालं पाहिजे आणि अल्टिमेटली जगाचं म्हणजेच माणुसकीचा धर्म. आधी सगळ्यात मोठा धर्म कुठला, तर माणुसकीचा धर्म. आणि धर्म म्हणजे की गुण, गुणासाठी सुद्धा धर्म वापरला जातो. पाण्याचा धर्म काय आहे, अग्नीचा धर्म काय आहे, सूर्याचा धर्म काय आहे, असं. आणखी एक म्हणजे स्वभाव काय आहे, पुढे 8व्या अध्यायामध्ये येईल. म्हणून तिथे भगवान सांगतात की ब्रह्माचा स्वभाव हा अध्यात्म, हा धर्म आहे त्याचा. म्हणून धर्म म्हणजे काय, तर एका डेफिनेशन प्रमाणे म्हणजे आपला स्वभाव, आपल्या स्वतःचा जो भाव असतो तो धर्म. दुसरं म्हणजे आपण रिलिजन जो म्हणतो की जो धर्म आमचा हिंदू धर्म आहे. अरे हिंदू धर्म आहे म्हणजे काय आहे, म्हणजे हा जो धर्म आहे दॅट इज वन वे ऑफ लाईफ. की हे रूल्स आपल्या शास्त्राने घालून ठेवलेले आहेत. सकाळी उठून हे करायचं, मग हे करायचं, मग ते करायचं, मग ते करायचं. दुसरं मग ते म्हणतात की धर्म म्हणजे स्वधर्म, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आता स्वधर्म म्हणजे काय, आधी स्व म्हणजे काय हे हुडकून काढायला पाहिजे आपल्याला की मी म्हणजे काय. स्वधर्म म्हटला की परधर्म आलाच. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. दुसऱ्यांच्या धर्माचं आंधळेपणाने किंवा आपण अनुकरण कधीही करू नये. प्रत्येकाने आपला आपला धर्मच पाळला पाहिजे. खरं म्हणजे याचा सिंबॉलिक अर्थ असा आहे की स्व म्हणजे आत्मा, माझा धर्म. स्वचा धर्म काय आहे, तर आत्म्याचा धर्म काय आहे, आणि परधर्म म्हणजे आपल्या शरीराचा धर्म काय आहे. पण आपण नेहमी शरीराच्या मागे जातो. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मे धर्मो भयावह. तर तसा आपण धर्म करू नये. दुसरं आणखीन काय आहे की
आता वेगवेगळे धर्म सांगितले की आता एकच धर्म सगळ्यांना लागू पडू शकत नाही. प्रत्येक माणसाचा धर्म वेगळा असतो. प्रत्येक आयुष्यामध्ये आपण कुठल्या स्टेजला आहोत तिथे आपला धर्म वेगळा असतो. आपण कुठल्या वर्णामध्ये आहोत त्याचा धर्म वेगळा असतो. त्याच्यामुळे परिस्थिती आपल्यावर सध्या काय आहे तेव्हाच आपला धर्म वेगळा असतो. मग ह्या सगळ्या गुंतागुंतीत आपल्याला कळणार कसं की आपला धर्म काय आहे? उदाहरणार्थ आश्रम धर्म नाही का, म्हणजे ब्रह्मचर्य. मुलगा जो असतो तो काही वडिलांच्या सारखा नाही वागू शकत. म्हणून इतकं आपल्या शास्त्राने ते घालून दिलेलं आहे सगळं की ब्रह्मचर्य, नंतर ग्रहस्थ, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. मनुष्याचं आयुष्य 100 वर्षाचं धरलेलं आहे आणि 25 वर्षाचं केलेलं आहे. आणि माहितीये आपल्याला, जर ब्रह्मचर्यामध्ये मुलं जर वाकड्या वाटेला गेले, अभ्यास नीट केला नाही, तर पुढचे तिन्ही धर्माचं वाटोळं होऊन जातं. म्हणून ब्रह्मचर्य धर्मामध्ये ब्रह्मचर्य धर्मच पाळला पाहिजे. ग्रहस्थ धर्मामध्ये आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणं, पैसा कमवणं, सगळं ते गृहस्थांनी जे जे करायला पाहिजे ते. आणि वानप्रस्थाश्रम, जेव्हा सून घरामध्ये येते, मुलगा जेव्हा मोठा होतो, अडल्ट होतो, तेव्हा सगळी सूत्र सुनेच्या हातामध्ये द्यायला पाहिजेत. हाच वानप्रस्थाश्रम आहे. असं नाही आहे की तुम्हाला जंगलातच जायला पाहिजे किंवा कुठेतरी जायला पाहिजे. म्हणजे मनापासून आपण सगळ्यांना सोडता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे पण आपण बघतो ह्याच्यामध्ये ना, संसारामध्ये, की सासू येते घरामध्ये पण ती आपला हक्क सोडायला तयार नसते. सुनेच्या हातात काही द्यायला तयार नाही, म्हणून तर भांडणं होतात सगळी सारखी. तर म्हणून आपल्यात वानप्रस्थाश्रम सांगितलेलं आहे की 50व्या वर्षी घरातल्या बाईंनी आपली सगळी सूत्र सुनेच्या हातात द्यावीत आणि पुरुषांनी आपली सूत्र मुलाच्या हातात द्यावीत. आणि पुढे 75 ते 25 पर्यंत संन्यासाश्रम, म्हणजे तोपर्यंत हे मधले जे 25 वर्ष आहेत ती प्रॅक्टिस करायची असतात की आपल्याला अनासक्त कसं होता येईल, सगळ्यामधनं आपलं मन वेगळं कसं करता येईल. तर असं हे हळूहळू हळूहळू जाण्याचं हे एक शास्त्र आहे. त्याचप्रमाणे गुणधर्म म्हणजे काय? आश्रम धर्म म्हणजे कसं आहे? वर्णधर्म म्हणजे ब्राह्मणांनी काय करायला पाहिजे, नंतर वैश्यानी क्षत्रियांनी काय करायला पाहिजे, वैश्यानी काय करायला पाहिजे, शूद्रांनी. ह्याच्यामध्ये गीतेमध्ये स्पष्टपणे भगवंतांनी सांगितलेलं आहे की हे गुण जे आहेत ते गुणधर्म आहेत ते ह्याच्याप्रमाणे जन्माप्रमाणे नाहीये, कर्माप्रमाणे आहेत. चारी धर्म जे आहेत त्याच्यामध्ये हे नाहीये. आणि हे कशासाठी सांगितलेले ते धर्म? की सगळा समाज सुसूत्रपणे चांगल्यापणे चालावा म्हणून. आणि हे धर्म जरी नावं ते दिली नाही तरी सगळीकडे हे धर्म असतात. जे इंटेलेक्च्युअल असतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये असतात, की ज्यांना मोठे मोठे डिसिजन्स घ्यावे लागतात, इंटेलेक्च्युअली डिसिजन्स घ्यावे लागतात, ते ब्राह्मण असतात. तोच ब्राह्मण धर्म आहे. क्षत्रिय म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे आपले ह्याच्यामध्ये असतात, काय आर्मी म्हणा, नेव्ही म्हणा, हे म्हणा, प्रोटेक्शन जे सोल्जर्स असतात सगळे तेच क्षत्रिय आहेत. वैश्य म्हणजे सगळा बिझनेस ग्रुप जो आहे आपला तो वैश्य आहे. आणि लेबर ग्रुप आहे. नाहीतर आपल्याला राहता तरी आलं असतं का? आपण मारे आयटीत मोठ्या मोठ्या घरांमध्ये, गाड्यांमध्ये, याच्यामध्ये, पण लेबर शिवाय ते शक्य नाहीये. आपण ते सगळं कोणावर अवलंबून असतं? शूद्रावर अवलंबून आहे. म्हणून ह्याच्यामध्ये ना कोणी मोठा आहे ना कोणी छोटा आहे. सगळे एकमेकांची मदत करून एकमेकांच्या बरोबर ते राहायला पाहिजे. म्हणून हे असे धर्म त्यांनी केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा धर्म म्हणजे आपला वैयक्तिक धर्म. कुठल्या वेळेला काय, आणि ह्याच्यासाठी शास्त्रांनी आपल्याला नियम घालून. इथे काय येतं? इथे आपले मॉरल्स येतात, इथे आपले एथिक्स येतात, इथे आपले शास्त्र. आणि हे कधीही कॉन्फ्लिक्ट नाही झाले पाहिजेत. काय आहेत? हे युनिव्हर्सल मॉरल्स आहेत. काय? चोरी करू नये. कुठला धर्म सांगतो चोरी करावी म्हणून? कुठल्याच धर्मात मान्य नाहीये. चोरी करू नये, खोटं बोलू नये, वगैरे वगैरे. त्याच्यासाठी मग काय? पातंजल योगसूत्रामध्ये यमनियम आपल्याला सांगितले. यमनियम हेच आहेत की आपल्या मनाची काळजी कशी घ्यायची, आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची. आणि हे केलं म्हणजे मन आपल्या कंट्रोलमध्ये येतं. आणि म्हणून त्याच्यासाठी हे सगळे जे धर्म आहेत ते सांगितलेले आहेत. आता ह्याच्या पुढे आता इथे भगवान काय सांगतायत की अर्जुना तू कोण आहेस? म्हणून आता अर्जुनाचा धर्म काय? क्षत्रिय आहे. आणि क्षत्रियाचा पहिला धर्म काय असतो? क्षत्रियाचा धर्म हा असतो की युद्ध करणं. ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की अर्जुना, अरे एखाद्याने तोंड करून बसावं आणि आपोआप चुकून त्याच्या तोंडामध्ये अमृत पडावं.
तर त्याची काय काय स्थिती होईल? त्याप्रमाणे क्षत्रियाला हे अनायसे चालून आलेलं जे युद्ध आहे, तर ते जे युद्ध आहे ते अतिशय श्रेयस्कर आहे. तर हे युद्ध तू करायला पाहिजे. तर तू कशासाठी घाबरतोस? हे कर्तव्य तुला आपण होऊन तुझ्या समोर हे चालत आलेलं आहे. म्हणून त्याने सांगितले की हे स्वर्गाचं द्वार आहे. यदृच्छया चोपपन्नम स्वर्ग द्वारम पावृतम. हे स्वर्गाचं दार आहे, द्वार आहे. तेवढं भाग्यवान आहे क्षत्रिय लोक. ह्याचीच तर प्रार्थना करतात जन्मभर, आम्हाला युद्ध मिळू दे, म्हणजे आमचा देह धाराशायी पडू दे युद्धामध्ये, का तर आम्हाला सरळ स्वर्गामध्ये जाता येईल म्हणून. म्हणून भगवान सांगतात की आहे धर्मयुद्ध आहे. म्हणून हे धर्मयुद्ध जर तू केलं नाहीस तर काय होईल? तू जी आजपर्यंत कीर्ती मिळवलेली आहेस तर ती तुझी सगळी कीर्ती पाण्यामध्ये जाईल आणि सगळे लोक तुझी अपकीर्ती करतील. आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, आणि जरी अर्जुना तू म्हणतोस त्याप्रमाणे तू युद्ध न करता पळून गेला तर तुला वाटतं का कौरव ऐकतील म्हणून? एक तर तुझी टर उडवतील, तुला एक अपयश म्हणजे अपयश तुला तुझ्या पदरी पडेलच पडेल. पण एवढंच नाही तर तुझ्या केसांना धरून ते रणांगणात आणून तुला मारतील. म्हणून तू असं नको समजूस की तू युद्धातनं पळून गेलास किंवा तू युद्ध केलंस तर हे थांबेल आणि काही होणार नाही आणि वा तुला तर केवढं मोठं पुण्य लागेल आणि हे. पण असं काही सुद्धा नाहीये. म्हणून हे सगळे तुझे वैरी आहेत जे तुझ्याशी लढायला आलेले आहेत, ते तुझे इतकी निंदा करतील आणि इतके वाईट वाईट तुला शब्द बोलतील की तुला त्याने अतिशय दुःख होईल. अवाच वादांश बहुन वदिष्यन्ति तवाहिता निंदन्तस्तव सामर्थ्यम. निंदा करतील तुझी तर तो दुःख तरुण निघेल की त्याने तुला अतिशय दुःख होईल. म्हणून तू काय कर, अरे तुला काय कशाची भीती आहे? जर तू युद्ध केलंस तर मेलास तर स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जिवंत राहिलास तर पृथ्वीचं राज्य भोगायला मिळेल आणि तुझं कर्तव्य केल्याच हे होईल. म्हणून आपण तर मुख्य काय ह्याच्यामध्ये, तर इथे ह्या 37 सांगतो, तर मुख्य काय की आपण जे काय कर्म करतो, जे काय आपलं कर्तव्य म्हणून असतं त्याच्या मागचा भाव काय आहे हे बघायला पाहिजे. कारण इथे भगवान अर्जुनाला ते सांगतायत की तू त्यांना मारणार आहेस आणि त्याच्यामुळे तुला पाप लागेल आणि म्हणून तुझ्या मनामध्ये ही ममता झालेली आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी असं पण सांगितलेलं आहे की हा ममतेचा करुणा भाव अर्जुनाच्या मनामध्ये जागृत झाला की त्याच्यामधला वीर भाव पळून गेला. म्हणून तू असं करू नकोस, हे तुला योग्य नाहीये. कारण हे धर्मयुद्ध आहे. तू धर्मयुद्ध हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाहीये. म्हणजे आपलं कर्तव्य जे आहे ते आपण जोपर्यंत स्वार्थासाठी करत नाही, धर्माच्या काय म्हणतात त्याला, धर्माच्या स्थापनेसाठी करतो आहेस आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करतो आहेस, तोपर्यंत ते तुझं ध्येय ठीक आहे आणि ते करणं सुद्धा कर्तव्य. कारण तू क्षत्रिय आहेस, कारण तू राजा आहेस, कारण तू हे युद्ध केलं नाहीस तर धर्माची हानी होईल. म्हणून तुझं युद्ध न करणं हे तुझ्या पापाला कारण होईल. तुझं युद्ध न करणं याने तुला पाप लागणार नाही, असं होणार नाही. आणि आता ह्याच्या पुढचा जो आपल्या पुढच्या वेळेला येईल ते गीतेची गुरुकिल्ली आहे. त्याच्यामध्ये समदुःखे समयकृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धा युज्यस्व नैवम पापम वाप्ससी. समानता, इक्वॅनिमिटी, बॅलन्स्ड माइंड. बॅलन्स माइंड म्हणजे काय, ह्याच्या पुढे भगवान थोडस ते सांगतात आणि मग एकदम कर्मावर येतात आणि सगळा गीतेचा निचोड जो म्हणतात ना, सगळा सारासार त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये भरलेला आहे भगवंतांनी. पण ते कसं करायचं मग ह्याचं विस्ताराने पुढे पुढे वर्णन केलेलं आहे. तर आपण आता इथे थांबूया आणि आपण 37 पर्यंत आज श्लोक केलेले आहे आणि पुढच्या वेळेला आपण, कारण दुसरा सब्जेक्ट एकदम दुसरा विषयच तिथे सुरू होतो, म्हणून मी म्हटलं की आपण 37 पर्यंत करूया आणि मग त्याच्या पुढे तो समत्व आणि मग त्याच्या पुढे योग, कर्म 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 क्रिया आणि योग ह्याच्यामध्ये कसा कसा फरक असतो आणि हे क्रियेचं कर्म कसं करायचं. कर्म आहे, कर्म भोग आहे, कर्म योग आहे. तर ते कसं करायचं, आपण त्या कर्माचा योग आपल्याला करता आला पाहिजे. तर तो कसा करायचा हे भगवान पुढे सांगतात. आणि ह्याच्यामध्ये कोणाकोणाचं कोण कोण सहभाग घेतो, प्रकृतीचा भाग काय असतो, आपला भाग काय असतो, भगवंताचा भाग काय असतो, तर हे सगळं पुढे हळूहळू आपल्याला उलगडेल. तर एवढं करून आपण इथे विराम करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. थँक्यू. फार उत्सुकता आहे आता पुढचं पण ऐकायचं की काय असं प्रत्येक वेळीच होतं की पुढं काय थँक्यू रजनीताई. थँक्यू. वेलकम.